हा स्वागत सर. करा. हो सर. हो हो. देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडम नमस्कार. कुबल मॅडम तसंच इतर मान्यवर नमस्कार. आज आपण सब्जेक्ट वर्गाविषयी जाणून घेणार आहोत. तर यामध्ये प्रत्येक स्थानाला व तसेच ग्रहांना बिंदू देण्यात आलेले असतात. त्या बिंदूंचा विचार करून आपण आपल्याला त्याच्यानुसार फलादेश व तसंच उपाय यांचंही मार्गदर्शन याच्याद्वारे करता येतं. तर मी सरांना आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. उपस्थित सगळेजण त्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, फाळवणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय मंडळींचं स्वागत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आज आपण व्यवस्थित थोडासा वेळ द्या मला. बऱ्याच लोकांना गेल्या वेळेला गोंधळ झाला होता, त्याच्यामुळे थोडीशी अडचण आली होती. तर आज आपण व्यवस्थित सगळं जे काही सर्व अष्टकचे बिंदू आहेत, अष्टक वर्ग आहे, त्याच्याबद्दलची चर्चा करणार आहोत. पण कळलं नसेल तरच तुम्ही विचारा. मग उगाच काहीतरी मध्ये गोंधळ करू नका, विनंती आहे. तर आता मॅडम पत्रिका लावतील. मूळ पत्रिका आपण तीच घेतलेली आहे. त्याच्यावरती पूर्णपणे गेल्या वेळेला आपण शनीचं भिन्नाष्टक वर्ग बघितलं होतं, त्याच्यानंतर रवीचं पाहिलं होतं. आता आपण आज मॅडम कुठलं लावताय? गुरुचं लावताय का? हा, तुम्ही सांगा ना, जे लावायचं ते लावते. हा, गुरुचं लावलं तरी चालेल. ठीक आहे. मग आता हे अष्टक वर्गाचं भिन्नाष्टक वर्ग म्हणून मॅडम आता हा चार्ट लावलेला आहे. मॅडम गुरुचं लावा. हे आहे गुरु आले, बरोबर आहे. आता हा ह्यामध्ये सर. आपलं हा. हा, हा. ठीक आहे. मूळ पत्रिकेमध्ये गुरु कुठेशी आहे हा पहिल्यांदा विचार करायचा आहे. लक्षात घ्या, गुरु हा मूळ पत्रिकेमध्ये कुठेशी आहे? षष्ठ स्थानात आहे. मीन राशीच आहे. हा, मीन राशी. मीन मीन राशीमध्ये आहे, राशी. षष्ठ स्थानामध्ये. ओके. आता त्यामध्ये तुम्ही षष्ठ स्थानाकडे गेल्यानंतर वरती जी साईन आहे ती मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, म्हणजे हिरव्या रेषेतली, त्याला जोड्याक साईन म्हणतात. कळलं का? बरोबर आहे. आणि मीन रास ही 6व्या स्थानात आहे, हम्म. 12व्या राशीत आहे. होय. कळलं? आता हे खालचे जे आहेत ना, एच लिहिलेलं आहे, इट इज कॉल्ड हाऊस नंबर, म्हणजे ते स्थान कोणतं आहे. कळलं? तर ते हाऊस नंबर 6 इथे गुरु आहे, पण रास कोणती आहे? तर मीन आहे. गॉट इट? आता गुरुला मानणारे लोक, गुरुचे अंश किती आलेले आहेत? तर एक लक्षात घ्या, पहिलं आपल्याला जायचं आहे गुरुकडे. तर गुरुला 8 बिंदू आलेले आहेत, म्हणजे 8 त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. कोणी कोणी दिले आहे? तर त्या राशींचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. गुरु त्या राशीमध्ये सन्माननीय आहे का नाही, असा विचार करायचा आहे. म्हणजे गुरुला त्यांनी स्वीकारले का स्वीकारलं नाही. गुरु त्या स्थानामध्ये ग्रह असेल किंवा नसेल तरी सुद्धा त्या राशीने, म्हणजे मेष रास, वृषभ रास, मिथुन रास, कर्केला आणि सिंहेला गुण आलेले नाहीत. कन्येला गुण आलेले आहेत, तुळेला आलेले आहेत, वृश्चिकेला नाही, धनुला आहे, मकरेला आहे आणि मीनेला आहे. ज्या राशीमध्ये गुरु विराजमान आहे तिथे सुद्धा एकच गुण येणार, जास्ती येणार नाही. ऑल टुगेदर जर आपण गुरुच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्याला 8 गुण प्राप्त झालेले आहेत. ते कोणी कोणी दिले आहेत? तर इथे ज्या राशी विचार केल्या त्या हिरव्या रंगाच्या हॉरिझॉन्टल, त्याच्यामधून व्हर्टिकल आलं आपण
तर तिथे एक एक गुण असा तुम्हाला आढळेल. म्हणजे एकूण गुण किती झाले? 8. राशी किती आहेत? 12. याचा अर्थ गुरुला गुण मिळालेले आहेत. म्हणजे 8 गुण मिळाल्यात. 4 राशींनी गुरुला पसंती दिलेली नाही. आलं लक्षात? होय सर. गुरुला पसंती दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ 4 राशीमध्ये गुरु हा त्या ठिकाणी फलादेश देण्यामध्ये समर्थ आहे का असा विचार करायला हवा. आलं लक्षात? कळलं नसेल तर सांगा. चाललंय सर. नाही म्हणजे काय आहे की यांना कळलं गरजेचं आहे. एकूण गुरुला गुण किती आहेत? तर 56. अब तक 56. म्हणजे गुरुला 56 गुण जे आलेले आहेत ते त्या ठिकाणी शनीने 4 गुण दिले आहेत. गुरु स्वतः 8 गुण देऊन आलेला आहे. मंगळाने 7 गुण दिलेले आहेत. रवीने 9 गुण दिलेले आहेत. शुक्राने 6 गुण दिलेले आहेत. बुधाने 8 गुण दिलेले आहेत. आणखी तिथे चंद्राने 5 गुण दिलेले आहेत आणि लग्नाने 9 गुण दिले आहेत. 9 गुण कोणी दिले आहेत? रवी आणि लग्न. असे एकूण 56 गुण गुरुला यायलाच हवेत. 56 पेक्षा जास्ती होत नाही. हा व्यवस्थित तक्ता लिहून ठेवणे. म्हणजे तिथे 56 गुण हे गुरुला येणं आवश्यक आहे आणि ते येतातच. कसे येतात? तर आपण जर आडव्या रेषेकडे गेलो तर शनीने फक्त 4 गुण दिल्यात. मग तो 8 पण देऊ शकला असता पण तिथे गुरुला पसंती आलेली नाही. शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये म्हणजे त्या ठिकाणी तिथे 4च गुण आलेले आहेत. पण सगळ्यात जास्ती गुण सूर्याला मिळालेले आहेत. तर ते भिन्नाष्टक वर्गामध्ये गुरुच्या भिन्नाष्टक वर्गात. वरती काय लिहिलंय? ज्युपिटर भिन्नाष्टक. बरोबर आहे? बर. आता प्रश्न असा आहे की गुरु षष्ठ स्थानात आहे हे नक्की. म्हणजे तिथे 12व्या नंबरच्या राशीत स्थान षष्ठ आहे. हे दिसतंय तुम्हाला वरून? बरोबर? दिसतंय सर. हा म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं का? हो सर. हो हा सर. हो सर. म्हणजे कसे गुण पाहिजे तर असे तुम्हाला गुण पाहिजे असतात. आता अशावरती तुम्हाला जर एखादा फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला गुरुचं भिन्नाष्टक वर्गाचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे पान उघडल्यानंतर त्या गुरुला कोणी कोणी चांगले गुण दिलेले आहेत आणि कोणी कोणी कमी गुण दिलेले आहेत आणि स्वतः गुरुला किती गुण आलेले आहेत. तर गुरुचे एकूण गुण 56 आहेत. त्यामध्ये राशीला कमीत कमी गुण कुठल्या राशीने दिले आहेत? तर कन्या राशीने दिले आहेत. 3 गुण आहेत. आणि सगळ्यात जास्ती कोणी गुण दिलेले आहेत? तर 7 दिलेले आहेत तूळ राशीने. म्हणजे जे लग्न आहे. बरोबर आहे? लग्न कुठलं? तूळ आहे ना? तुळच आहे सर. हो सर. मग त्या ठिकाणी 7 गुण मिळालेले आहेत. मग आता आपण जर विचार केला तर लग्न ही रास गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये बलवान झालेली आहे. म्हणजे त्याला सर्व ग्रहाने, बघा लक्षात घ्या परत, सर्व ग्रहांनी मान्यता दिलेली आहे. टोटल ग्रह किती आणि लग्न किती? एकूण 8. त्यातले 7 मिळाले. तर त्याला नाकारलंय कोणी? तर शुक्राने नाकारलेलं आहे. बघा शुक्राच्या समोर 0 आहे का? हो सर. म्हणजे ह्याचा अर्थ शुक्राने गुरुला गुण दिलेले नाहीत. तर शुक्राने गुण दिले नाहीत म्हणून तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. पण इत्यादी सर्व लोकांनी त्याला गुण दिलेले आहेत. म्हणजे गुरुला मान्यता दिलेली आहे. आता खालची बेरीज आणि वरची बेरीज किती जरी तुम्ही केले तरी 56 येते का? बघा. 4 आणि 8 12 आणि 7 19 ने 9 झाले 28. 28 आणि 6 34 ने 8 42 ने 5 47 आणि 9 56. बरोबर? हो सर. 56 येते. व्हर्टिकल. आता हॉरिझॉन्टल जाऊया. 5 5 10 आणि 4 14 आणि 4 18 आणि 4 22 ने 3 25 आणि 7 32 ने 5 37 ने 5 42 आणि 5 47 ने 5
54 56 बरोबर आहे. 54 52 आणि 4 56 बरोबर आहे. बघा 5 आणि 5 10 4 14 आणि 4 16 आणि 4 18 आणि 4 22 ने 3 25 ने 7 32 ने 5 32 आणि 5 37 37 5 42 42 आणि 5 47 ने 5 52 आणि 4 56 आहे बरोबर. बघा हो सर. हो सर. म्हणजे खालून आणि वरून बेरीज केल्यानंतर आता आपल्याला प्रश्न करायचे आहेत. जातकाचा प्रश्न सोडवायचा आहे गुरुच्या भिन्नाष्टकावरून. बरोबर आहे काय. गुरुला 56 गुण ही मान्यता आपल्याला आपण जेव्हा चार्ट पाठवला होता तेव्हा सांगितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला त्या राशीला खरोखर गुण आलेले आहेत का आणि ग्रहाने गुण दिलेले आहेत का. तर शुक्राचे गुण गुरुला किती आहेत. 0 आहेत ना. बघा प्रथम स्थानाला जिथे 3 गुण आल्या तिथे शून्य आहे. हो प्रथम स्थानाला शून्य. हा. आता जिथे गुण कमी आलेले आहेत तर तूळ राशीमध्ये सगळ्यात जास्ती गुण आल्यात म्हणजे 7. पण शुक्राने त्याला सपोर्ट केलेला नाही. बरोबर आहे. हो सर. हा. आता राहिला भाग असा की गुरु 12 मीन राशीत आहे, षष्ठ स्थानात आहे, धन त्रिकोणात आहे. तर त्या धन त्रिकोणामध्ये गुरुची अवस्था ही कोणी कोणी प्राधान्य दिले तर लग्नाने 9 गुण दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ते चांगले गुण आहेत. रवीने चांगले गुण दिलेले आहेत. तर रवी सुद्धा गुरुला सपोर्टेड आहे. जर षष्ठ स्थानावरून तुम्हाला फलादेश पाहायचा असेल तर गुरुला गुण कोणी नाकारलेले आहेत आणि कोणी कमी दिलेले आहेत. त्यामध्ये कन्या राशीला फक्त 3 गुण आलेले आहेत. पण ग्रहाने बुध ग्रहाने 8 गुण दिलेत. वाक्य परत आहे का. कन्या राशीचा अधिपती कोण आहे. बुध. बरोबर. हो बरोबर. सर. पण हो कन्या हो. राशीने गुण 3 दिले. पण बुध त्याच्या विरोधात नाही, राशी विरोधात आहे. आता राशी विरोधात आल्यानंतर गुरुला जर कन्या राशीपासूनची जर अपेक्षा असेल म्हणजे 12व्या राशीची. बरोबर आहे. 12वं स्थान आहे ना ते. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी गुरुनी अपेक्षा ठेवू नये कारण फक्त 3 गुण आलेले आहेत. आता यदा कदाचित जर दृष्टीने गुरु 12व्या स्थानावरती पाहत आहे. 12व्या स्थानातून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या यश आणि अपयश. आता 12वं स्थान अपयशाचं पण आहे. म्हणजे खर्च होईल, फुकट जाईल, परदेशात जाईल का, प्रवास होईल का. तर त्या ठिकाणी 12वं स्थान म्हणजे तिथे येणारी रास कोणती आहे तर ती कन्या आहे. बरोबर आहे. हो सर. मग आता कन्या राशीला 3 गुण आल्यात म्हणून तुम्ही त्या 12व्या स्थानाच्या बद्दल गुरुला तिथे पाठिंबा मिळणार नाही. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये 12वं स्थान गुरुला फेवरेबल नाही कारण त्याला 3 गुण. मग त्याला फेवरेबल कुठलं आहे आणि कोणता ग्रह आहे. आता 5-7 गुण कुठे आलेले आहेत तर लग्नात आलेले आहेत. त्याच्यामध्ये लग्नाला 7 गुण येणं म्हणजे सगळ्या लोकांनी त्याला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून तिथे 7 गुण आलेले आहेत. कदाचित ते 8 पण येऊ शकतात पण तिथे शुक्राने गुण दिला नाही म्हणून तिथे 8 आले नाही. म्हणजे लग्नामध्ये शुक्र हा गुरुला प्राधान्य देत नाही. जर समजा यदा कदाचित लग्नाबद्दल जर तुम्हाला फलादेश द्यायचा असेल, जातकाचा प्रश्न असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता की लग्नेश म्हणून लग्नाधिपती शुक्र म्हणून गुरुला फेवर करत नाही. तर त्यासाठी तुम्हाला शुक्राचा जप जे काही मिळवायचं असेल तर शुक्राला संतुष्ट करणे पण शुक्राबद्दलचा अपेक्षा ठेवू नये. शुक्राबद्दलच्या ज्या गोष्टी असतील आणि तिथे कोणती रास असेल तर तूळ रास असेल. बघा शुक्राने वृश्चिक राशीला पण गुण कमी दिलेले आहेत म्हणजे 0 आलेले आहेत नाही का. हो सर.
पण हो जिथे सर. 7 आल्यात तिथे खरी मजा आहे. तिथे फक्त शुक्राने गुरुला नाकारलेला आहे. कुठल्या राशीने नाकारले? तर तूळ राशीने. त्याचा स्वामी कोण? शुक्र. लक्षात येते? हो सर. हो. हा. मग फलादेश करते वेळी आता तुमच्याकडे जातक प्रश्न घेऊन आला आणि तुम्ही गुरुचं भिन्नाष्टक वर्ग वाचत आहात आणि गुरु षष्ठ स्थानात आहे मूळ कुंडलीच्या आधारावरती, कारण ती मूळ कुंडली माझ्याकडे नाही. समजलं? याचा अर्थ मूळ कुंडली तूळ लग्नाची आहे हे निश्चित झालं. गुरु षष्ठ स्थानात मीन राशीचा आहे हे पण निश्चित झालं. गुरुच्या स्वतःच्या राशीत आहे हे पण निश्चित झालं. पण त्या स्वतःच्या राशीमध्ये गुरुला गुण दिलेले आहेत का हे पहा. तर एक गुण दिलाय म्हणजे गुण आहे. शनीने त्याला फेवर केलेलं नाही. केले का? नाही केले. बघा, 0 आहे ना. शून्य आहे. शून्य आहे. हो. म्हणजे शनीने गुण दिला नाही. मग आता फेवर कोणाला आहे आणि कोणत्या स्थानाला आहे? तर मीन राशीबद्दल आपण चर्चा करत आहोत. तिथे मीन राशीला जिथे गुरु विराजमान आहे तिथे फक्त 4 गुण आलेले आहेत. मग गुरु बलवान कुठे झालाय? तर तूळ राशीत झालाय. गॉट इट? हो हो सर. हा. मग तुम्हाला फलादेश करते वेळी जिथे गुरु आहे तिथे त्याला 4च गुण प्राप्त झालेले आहेत. म्हणजे राशीचे गुण वेगळे आणि ग्रहांचे गुण आणि लग्नाचे गुण वेगळे. लग्नाचे गुण आलेले आहेत 9, राशीचे गुण आलेले आहेत 4. तर राशीचे 4 गुण आले म्हणजे त्या राशीमध्ये जिथे गुरु आहे तिथे त्याला जर समजा 8 गुण आले असते, 7 गुण आले असते तर रास बलवान झाली असती. ज्या राशीमध्ये गुरु विराजमान आहे ती रास बलवान झालेली नाही, थोडी कमकुवत आहे. बरोबर आहे? बघा, होय सर. म्हणजे आणखी हो सर. कोणाला काही हा म्हणजे कळलं पाहिजे पूर्णपणे. सर मी एक विचारू का ह्याच्यात? हम्म. ऐका ना, मग आता असंच सूर्यानी सगळ्या राशीत, म्हणजे इथे सगळ्यात जास्त गुण सूर्याला आले ना 9. पण हम्म. सूर्याची रास म्हणजे जिथं लाभस्थान आहे तिथे हम्म. मात्र 0 आहे ना गुण. बरोबर आहे ना? हा. 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 आणि ते टोटल पण तिथे लाभस्थानाला 4च आहेत. मग आपण हा म्हणजे ह्या ज्युपिटर भिन्नाष्टक मध्ये सूर्याचा फलादेश कसा देणार? एकूण गुण तर सगळे जास्त आहेतच 9. आता ऐका, हा. ते ग्रहाचे गुण आहेत, हो ना. राशीचे नाहीत. हा हा, म्हणजे सूर्याने सगळ्या राशींना दिलेले ना. बरोबर आहे ना? हा, हा बरोबर. पण हा त्याला त्या सूर्याने हा. त्या राशी 12व्या म्हणजे मीन राशीला गुण दिलाय, एकच गुण दिलाय, हो, तो जास्ती दिला देऊ ना, शकत दिला नाही. ना. हो ना, हो. दिला ना. हा. हो. मग त्यावरती उत्तर देते वेळी तुम्हाला हम्म. काय केलं पाहिजे? हा. पहिली गोष्ट, गुरु ज्या राशीत आहे त्याला तिथे मान्यता आहे का? आहे. कमी मान्यता आहे. 4 हा, गुण कमी आल्यात आहे, ना. कमी आहे. हा, पण हा 4 चार. गुण आल्यात. बरोबर पण आहे. तिकडेच जर 7 गुण आले असते तर हा, मग छानच ना. हम्म. हा. बरं, आता असं आहे मॅडम हम्म. की प्रत्येकाला बैठक ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे की नाही? हो, आहे ना. हम्म. बरं, तुम्ही षष्ठस्थानामधून ज्या ज्या गोष्टी पाहता ओके. हम्म. त्या षष्ठस्थानामधून त्या गोष्टी पाहताना जिथे विराजमान असलेला ग्रह त्याला त्या ठिकाणी मान्यता आहे का? तिथे मीन राशीत आहे. बरोबर आहे ना. हम्म. बरोबर. हम्म. आता तिथे 4 गुण आलात म्हणजे ऍव्हरेज आहे. पण बरोबर तिथे आहे. 7 आले असते तर चांगलं ना. हम्म. चांगले झाले असते. म्हणजे गुरुला त्या ठिकाणी जे काही आहेत ते इनफ आहेत. ओके. इनफ म्हणजे पुरेसे. हम्म. इनफ म्हणजे किती? पुरेसे. हम्म. 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 ठीक आहे. पण जेव्हा जास्ती असतील, हम्म. तूळ राशीला जिथे गुण आलेले आहेत आहे. तसे 7 गुण जर जिथे विराजमान आहे तिथे आले असते तर आणखी भाव वधारला असता. हम्म. हम्म. आपण ज्या इमारती परत कोणीतरी तिथे चौकट मारली, काय करता हो. असं यार?
ते काय प्रॉब्लेमच आहे, काय नाही. हा, तर तिथे ज्या इमारतीमध्ये आपण राहतो त्या इमारतीमध्ये आपल्याला जर समजा मान नसेल तर मग काय करणार? नाही. बरं, दुसरी गोष्ट, गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये रवीने गुण दिलेले आहेत आणि रवी तिथे बलवान झालेला आहे, तर त्याला 9 गुण मिळालेले आहेत आणि लग्नाला सुद्धा 9 गुण मिळालेले आहेत. याचा अर्थ की रवी आणि लग्न हे गुरुला सपोर्टेड आहे. आणि अगोदरच आपण पाहिलं की लग्नाला 7 गुण आलेले आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे? हम्म, हम्म, मग आता जर प्रश्न असेल तुमच्या पाठीशी किती लोक आहेत? हम्म. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. तुमच्या पाठीशी मतदार किती आहेत? हा, हा, हा. मतदार 1 लाख आहेत, पण तुम्हाला मिळाली किती मतं? 20,000. म्हणजे बरोबर. 80,000 मतं कोणाला गेली? दुसऱ्याला गेली ना? होय. किंवा मतदान झालंच नाही. हम्म. तसं हे हे जे अष्टक वर्ग आहे ना मॅडम, हम्म. ह्याची कल्पना लघु पराशरी मध्येच निर्माण झालेली आहे. हम्म. आणि हे भिन्न अष्टक वर्ग म्हणून मी त्या ग्रुपचं नाव ठेवलं होतं की ऍडव्हान्स अष्टक अष्टक. वर्ग. आता बेंद्रे साहेब, तुमचं मत काय ते सांगा. हो सर, कळलंय मला. मला हा, फक्त सर एक रिक्वेस्ट करायची, एक दोघा तिघांचे व्हिडिओ चालू आहे, एक अन्वेषा गळवे आणि संध्या राव, सारखं ते व्हिडिओ चालू असल्यामुळे डिस्टॉर्ट होत आहे ते बघताना. आता बंद केलंय. ते संध्या राव का कोणतरी आहे, त्यांच्या बराच वेळ चालू होतं. आणखी दुसरं कोण आहे? अन्वेषा गळवे, ते आता त्यांनी पण बंद केलंय. ए नाव आहे का? अन्वेषा गलावे? घळावे का काहीतरी. गलावे हे कोण बाबा? तुम्ही चुकून कुठे राहिलं आला? होतं सर. आळंदी नाही, गळवे. कोणतं? चुकून राहिलं होतं. आळंदी आळंदी? गळवे बोलते. अच्छा. आणि त्या राव कोणीतरी आहेत, त्या सुद्धा बराच वेळ हे होत होतं. सानपाड्याचा का हा, आळंदी अन्वेषा कोण? सानपाडा का? हा हा, सानपाडा, जुईनगर. हो, ठीक आहे, हो. लक्षात आलं. काय ओके. जरा लक्षात आलं नाही ना तर मी लगेच समजतो की डिटेक्टिव्ह आलेला आहे. कळलं? हो हो हो. म्हणूनच माझी बोलले सवय मी. ते आहे. आणि चुकून राहिलेलं. तुमचे मिस्टर पोलीस पण सॉरी. आहेत, म्हणजे तुम्हाला जास्ती माहिती आहे डिटेक्टिव्ह म्हणजे काय. हो हो. तसं माझं सुद्धा डिटेक्शन चालू असतं. हो, नक्कीच. हा. कशा आहेत सॉरी साहेब? सर, कशा हा आहेत? चुकून राहिलं. हो. कशा आहेत साहेब आता? हो. बरे आहेत का? आहेत ना, बरेच आहे. थँक्यू. ठीक आहे, बरं. आता बोला बेंद्रे साहेब, हा, युअर ओपिनियन. तर दोन्हीकडून बघायचं, म्हणजे राशीकडूनही बघायचं आणि घराकडून पण बघायचं, बरोबर आहे ना? येस 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 येस. ओके सर, तेवढंच कळलं म्हणजे व्यवस्थित. आता भाग असा आहे की आपल्याला समजा गुरुबद्दलचाच भाग आहे याच्यामध्ये. इथे शुक्रमित्राला मध्यस्थी करायची नाही, कारण हा, गुरुचं भिन्नाष्टक वर्ग आहे. हो तुला प्राधान्य कोण देणार आहे, कोण त्याच्या आहे, तर सगळ्यात हो. जास्ती मत जे आहे ते तूळ राशीला मिळालेली आहे. आणि आणि सूर्य त्याला जास्तीत जास्त त्याने 9 दिलेले आहेत ना गुणीकडनं. हा, ते 9 ग्रहांनी आणि असेंडंटने दिलेले आहेत. हा, 9 बघा, लग्नाने 9, आणि सूर्याने हा, नाही नाही, 9 9 9 जे दिले. दिलेले आहेत ना, ऐका ऐका, आफ्टर ऑल तुम्हाला खालचं जी आडवी रेष आहे तिथे ग्रँड टोटल विचार करायचा आहे. त्याच्यात 7 गुण हायएस्ट मिळालेले आहेत. ते लग्नाला मिळाले आहे. हा, नाही, म्हणजे आणि खालच्या रेषा आहेत 7 7 म्हणजे तूळ राशीला, तूळ राशीला मिळालेले, बरोबर. प्रथम स्थानाला. आता बघा, आपल्याला गुरुची व्हॅल्यू ही लग्न स्थानामध्ये आहे. हो, तरी गुरु षष्ठात असला तरी ज्या बरोबर. षष्ठ स्थानामध्ये गुरु आहे तिथे त्याला किंमत कमी आहे, पण लग्न स्थानामध्ये त्याला 7 गुण आहेत. त्याचा हम्म, अर्थ गुरु हा त्या ठिकाणी मान्यवर आहे. बरोबर आहे. मान्यवर आहे म्हणजे याचा अर्थ आदरणीय आहे. अ, त्याला तिथे गुरुला समजा लग्नात आणि षष्ठ स्थानात दोन्हीकडे चांगले मिळाले असते तर हा, एकदम स्ट्रॉंग पोझिशन झाली असते ना. नक्की 100%. हा, आता एके ठिकाणी चांगलं आहे आणि एके ठिकाणी माइल्ड आहे, त्याला काय करणार, नशीब आहे. टू दॅट एक्सटेंट. बरोबर आहे, ऍव्हरेज झालं ते. नशीब आहे, नशीब आहे. बरोबर आहे, पण ऍटलिस्ट ते एक चांगलं आहे की लग्नात 7 गुण आहेत, ते फार चांगलं आहे हा, म्हणजे. नाही, पण आता समजा एखाद्या वेळेला धनस्थान चांगलं असतं तर हो,
धनस्थानाला 3च गुण आले, किती आहे? 7 गुण, 5 गुण आले. हो, 5च गुण आहेत. मग तरी सुद्धा ठीक आहे, ठीक आहे. तरी सुद्धा ठीक आहे. आता बरं, आता ऐका, आता धनस्थानाचा प्रश्न तुम्ही आपण विचारलेला आहे. थोडासा हा जो विषय आहे ना, हा लांबच्या लांब जातोय. कारण का की तो ताबडतोब थांबणार नाही. आता आपल्याला धनस्थानाबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे, रिलेटेड ज्युपिटर. रिलेटेड टू ज्युपिटर. हा. आणि त्याला 5 गुण मिळाले आहेत. हो. तर आर्थिकदृष्ट्या सहयोग करणारे प्लॅनेट कोणते कोणते असतील, वाक्य लक्षात घ्या. आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करणारे प्लॅनेट कोणते कोणते असतील? तर शुक्र आणि मंगळ ना? नाही, एक शनी असेल, 1 गुण मिळाला. नाही नाही नाही, शुक्र, सूर्य, शनी आहे, मंगळ आहे, सूर्य, बुध आहे आणि लग्न पण सपोर्टिंग आहे. येस. आता त्याच्यामध्ये कसं असतं मॅडम, की कोणी तुम्हाला मत टाकले पेटीमध्ये, कळलं? तर धनस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? वृश्चिक. नक्की. हो. त्याला शनीने प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे मत दिलेलं आहे. एक मत एकच असतं, मत 2 नसतात. नाही, त्यांनी काही जणांनी तर गुरुनी धनस्थानात 0च दिलेले आहेत. दिले. हो. मत दिलं नाही. बरोबर. मत दिलं नाही, 0 दिले याचा अर्थ मत दिलेलं नाही. नाही, बरोबर. म्हणजे कोणी, आता तुम्हाला कन्सेप्ट बरोबर लक्षात आला असेल असं मला वाटतं. बरोबर हो बरोबर. सर, हो. तसं शुक्राने पण 0, म्हणजे शुक्राने पण त्याला महत्व दिलं नाही. महत्व दिलं नाही, किंवा मत मी तुझ्या फेवरमध्ये नाही, आणि चंद्राने पण दिलं नाही. येस. याचा अर्थ, जर समजा तुम्ही रिलेटेड युअर फिनान्स, तुम्ही समजा विचार केला की कोणत्या माध्यमातून तुम्हाला यश मिळेल किंवा पैसे मिळतील, तर तुम्हाला हे एक एक मत मिळालेलं आहे. याला आता आपण गुण न म्हणता मत म्हणूया. बरं. त्यांनी आपलं मत दिलेलं आहे, मग तुम्हाला मी सपोर्ट करेन. तर तुम्हाला कोणता ग्रह हा त्या ठिकाणी गुरुला हेल्पिंग नेचरचा असेल? नाही सर, मला असं विचारायचं आहे, आता इथे शुक्राने 0 दिलेले आहेत, तर म्हणजे शुक्राच्या रिलेटेड त्याला धन मिळणार नाही का? मग शुक्राच्या रिलेटेड त्याने काम करू नये, तिथे विश्वास ठेवू नये, तिथे त्यांनी अपेक्षा ठेवू नये. विश्वास फॉर एक्झाम्पल ब्युटी पार्लर त्यांनी काढलं तर त्याला यश नाही मिळणार, कारण शुक्र त्याचा आहे ना, ब्युटी पार्लरचा. येस. तर म्हणजे शुक्र, येस, बरोबर आहे. म्हणजे हे असा अनुमान लावू शकतो ना आपण? हो, अनुमान असाच लावायचा असतो. अनुमान, एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट जरा. अनुमान लावते वेळी तुम्हाला यू हॅव टू यूज दिस टाइप ऑफ लॉजिक. व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ अनुमान लॉजिक? इज इट? बरोबर. हा, बोला. कोण विचारते मध्ये? बोला. सर, हे धनस्थान वृश्चिक राशी, तर शुक्राला 1 गुण आहे ना सर? मी 0 गुण आहे, 0. हा, नाही, पहिल्या स्थानाला 7वं म्हणजे तूळ रास दाखवते ना भाव. नाही. दुसरा भाव वृश्चिक रास येते ना धनात. हा, वृश्चिक रास, बरोबर मॅडम. तिथे 1 गुण दाखवते तर खाली टेबल खाली. विनसच्या तिथे बघा ना तुम्ही, 0 आहे. अच्छा, 3. हो, येस 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 मॅडम. ओके, ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हा, बोला. नमस्ते सर. नमस्ते. आता धनस्थानामध्ये आपण गुरु धनस्थानाचा कारक मानतो. त्याने पण मत दिलेलं नाही, शुक्राने पण दिलेलं नाही, चंद्राने पण नाही. मग तिघांचे परिणाम त्याला मिळणार नाही. ते लोक त्याच्या मतामध्ये नाही आहेत सहभागी. हो. तो जे काही काम करत असेल, समजा गुरुचं काम केलं, नाही मिळणार. शुक्राचं काम केलं, नाही मिळणार. म्हणजे जिथे गुरुचं अपेक्षा असेल, मी हे करू का, मी ते करू का, नाही झालं. म्हणजे पर्टिक्युलर जर आपल्याला धनस्थाना संदर्भातच विचार करायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला कोणी कोणी प्राधान्य दिलेलं आहे, तर तो तुम्हाला प्राधान्य देऊन तिथे तुम्हाला हातभार लावेल. शेवटी मत एकच आहे, 2 नाहीत. आणि सगळ्यांनी जेव्हा मत देतात, त्याची गोळाबेरीज 4 का 5 का 7, 2, 3, 5 काय असेल ते. धनस्थानाला एकूण गुण आलेले 5. किती? हो, 5 आलेत ना. मग त्यातले किती लोकांनी नाही दिलं? मग त्यातले किती लोकांनी नाही दिले? तर 3 लोकांनी नाही दिले.
लोकांनी पण नाही. दशमी चंद्राने दिले नाहीत तर व्यवसाय करू नये काय? नाही नाही, असं नाही मॅडम. पहिल्या गोष्ट, गुरु षष्ठस्थानाबद्दलचा विचार चाललेला आहे. षष्ठस्थानामध्ये धनस्थानाचा बाबतीत विचार केला. आता त्याच्यानंतर आपण जर दशम स्थानामध्ये गेलो तर दशम स्थानामध्ये कर्क राशी येते की नाही? होय. मग कर्क तिथे तुला 4च गुण आहेत. बरोबर आहे. चारच 4च आहेत ना. चारच आहे. तिथे 3 गुण कमी आले. समजा 7 आले असते तर दशम स्थान बलवान झालं असतं, नाही का? होय सर. हो. हा, म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे गुण आणि त्याचा परिणाम आणि त्याचं यश हे तुम्हाला सुचवलं पाहिजे. जर मी तुमच्या मताशी सहमत नाही म्हणजे तिथे 0 गुण. एकदम सिंपल लॉजिक आहे. आपल्या घरामध्ये एखादी मुलगी दाखवायला आणतात किंवा मुलगा दाखवायला आणतात, तर मामाला आवडते, मामीला आवडत नाही, मामीच्या मुलाला आवडत नाही, त्याच्यानंतर आत्याला आवडते, मग आईला आवडते, वडिलांना आवडत नाही, असे सगळा तक्ता हा आहे. Got it? म्हणजे एखादी तुम्ही हो. वस्तू घरात आणली तर किती लोकांना ती आवडते? छान उदाहरण दिलं सर. हो, खूप छान. काही लोक नाक मोडून जातात, ते काहीतरी झाडले उचलून, असं आहे. कळलं का? खूप हा छान सेम उदाहरण दिलं सर. अहो तुम्ही आज शेवटी शिकताय कोण? अवसर आहे ना, काय ना मॅडम? हो सर, हो हो. मग तुमचा आवाज पण बुलंद आहे. सिंह लग्न आहे ना म्हणून. अच्छा, आता बघा कसं एकदम क्लिअर झालं का तुमचं कन्सेप्ट? हो सर, हो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या स्थानाबद्दलचा परिचय पाहिजे, स्थानाबद्दलचं मत पाहिजे किंवा यश पाहिजे, तर त्याला तुम्हाला स्थानाकडे गेलं पाहिजे. आणि व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय की प्रत्येक ग्रहाने दिलंय, 0 दिलंय, कमी दिलंय, जास्त दिलंय, ते मग 9 दिल्यात, 8 दिल्यात, 4 दिल्यात, ही अशी संख्या वाढली कमी झाली, दॅट इज डिफरंट. दॅट इज 12 जोड्या. पण व्हर्टिकल मध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला 8 म्हणजे लग्न आणि 7 ग्रह. व्हॉट इट? आता आता किती सिंपल झालं मॅडम, सांगा. तरी पण सर मला अजून एक प्रश्न आहे, विचारू? हा, विचारता ना. माहित नाही, चुकीचा बरोबर आधीच हे करते. पण बोला. म्हणजे आता इथे बघा, षष्टात मीन रास आहे, त्याला पण 4 गुण आहेत. आणि हो. दशम स्थानात कर्क रास आहे, त्याला पण 4 आहेत. म्हणजे आपण बरोबर आहे. समजा जातक आपल्याकडे आला आणि त्याचा हा. असा प्रश्न असला की त्याचा स्वतःचा असू किंवा म्हणजे त्याच्या मुलांच्या संदर्भात, म्हणजे की आम्ही नोकरी करावी की व्यवसाय, कारण इथे दोन्हीकडे पण आपल्याला सारखेच गुण दिसत आहेत ना. म्हणजे हो. षष्टात आपण ते षष्टम स्थान म्हणजे नोकरीचं समजा, आणि इकडे दशम स्थान म्हणजे व्यवसाय पण असं पण धरू शकतो ना. तर हो. समजा असा प्रश्न आला तर आता दोन्हीकडे जर सेम सेम गुण आहेत, तर मग आपण म्हणजे उत्तर देताना कसं द्यायचं? मग उत्तर देताना तुम्हाला हा. दशमामध्ये ग्रह आहे का? नाहीये. नाहीये. दशमाधिपती कोण आहे? चंद्र आहे ना. चंद्र आहे, चंद्र. हा. त्याला पण तिथे फक्त 5 गुण मिळालेले आहेत. म्हणजे तो सुद्धा तिथे बलवान नाही. त्याला 7 आले असते तर हा, मग चांगलं झालं असतं ना. चांगलं बरोबर. झालं असतं ना. 8 आले असते तर आणखी चांगलं झालं असतं. होय. 9 आले असते तर आणखी चांगलं झालं असतं. हम्म. मग आता तुमचा प्रश्न होता चंद्रावरती. आता दुसरा प्रश्न, षष्ठ स्थान म्हणजे गुरु. हा. बरोबर आहे? होय, होय. मग गुरुने गुण दिलेले आहेत का? तर 8 दिलेत बघा. 8. हा, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोकरी भिन्नाष्टक वर्गामध्ये नोकरी प्राधान्य आहे. आहे. बरोबर. येस सर, कळालं. छान. आता लक्षात आलं? बरोबर. होय होय, आलं. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा त्याचा विचार करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला अशाच रीतीने फलादेश देण्याचा संदर्भ घेतला पाहिजे. हा, आणि अजूनच आता ह्या संदर्भात आता तिथे सूर्य आणि गुरुची युती आहे.
सूर्यानी हा. पण भरपूर म्हणजे 9 गुण म्हणजे पुष्कळ दिलेत ना. हो हो. ना. आणि मग हम्म. म्हणजे मग हा सरकारी नोकरीत जाऊ शकेल जातक असं पण म्हटलं तर चालेल का? नाही 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 नाही. तेव्हा तुम्हाला हा. सूर्याचं भिन्नाष्टक वर्गाकडे जायला लागेल. ओके. अच्छा. इथे सूर्याची आणि रवीची सूर्याची आणि गुरुची भेसळ होणार नाही. ओके. हे जे काही प्राप्त झालेलं आहे ते गुरु ग्रहालाच प्राप्त झालेलं आहे. बर. दिस चार्ट इज बिलॉंग टू ओनली द ज्युपिटर. ओके ओके. हा, ज्युपिटर भिन्नाष्टक. हा, येस. म्हणजे आपल्याला सरकारी नोकरी किंवा असं बघायचं असेल तर आपल्याला तिकडे आयदर भेसळ करू नये. सूर्य भिन्नाष्टक किंवा शनी भिन्नाष्टक कडे पण जावं लागेल. सगळ्यात हा. भिन्नाष्टक आहेत होय होय, आले. सगळ्यांचे. होय, येस. थँक्यू. सर, हे गुरुचं असल्यामुळे पराक्रम स्थानाबद्दल सुद्धा बघता येईल ना इथनच? मग आता पराक्रम स्थानामध्ये असं आहे साहेब, बघायला हरकत नाही. तुम्हाला धनुराशीकडे जावं लागेल. हो, तेच धनुराशीचा म्हणजे मालक गुरुच आहे म्हणून हो. म्हटलं की पराक्रम स्थानासंबंधी किती प्रश्न 5 गुण असेल. आल्यात का 6 गुण आल्यात? 5 आलेत सर. मग कमी आहे. हो, कमी आहे. बरोबर. म्हणजे त्या नाही, पण ठिकाणी ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज म्हणजे आपण विचार करायचा असेल तर म्हणजे पराक्रम स्थानासाठी सुद्धा गुरुच येस येस कन्सिडर करायचं असं येस मला नक्की. विचारायचं. बरं, आता बरोबर त्या आहे. पराक्रम स्थानामध्ये आपण गेलो, तिथे धनुरास आहे हे नक्की. हो, पण तिथे हो, मंगळाने दिलेलं काय, मंगळ हा पराक्रमाचा कारक आहे. हो, बघून मंगळ बोलला की नाही, माझ्याकडून जमणार नाही तुला. हो. शनीने पण नाही दिलेलं आहे नाही हम्म. नाही आणि लग्नाने पण सुचवलेलं नाही. नाही. हो, म्हणजे तिथे धनुराशीकडे जायचं असेल, गुरुचं भिन्नाष्टक वाक्य लक्षात ठेवणे वारंवार. बरोबर. गुरुचं भिन्नाष्टक तुम्हाला अशा तऱ्हेने वापरायचं आहे सगळ्या स्थानाकरता. बरोबर, कळलं सर. आता समजा तुम्ही जर समजा 8व्या स्थानात गेला तर तिथे वृषभ रास आहे ना. हो, बघा, 8व्या. सर. हो. मग 8व्या स्थानात जर वृषभ रास आहे तर एंटायर वृषभ राशीला किती गुण आलेले आहेत ते पहा तुम्ही. 5 4 5 5 5 5. 5 5 आले. आहे. म्हणजे 5 ऍव्हरेज आहे. होय, ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज. कळलं? हो, मग त्याला मंगळाने दिलेले नाही हे गुण. त्याची स्वतःची रास असली तरी, नाही दिले. चंद्राने नाही दिले आहेत. त्याचा मित्र असला तरी लग्नाने पण दिलेले नाही. आणि चंद्राने पण नाही. हा, म्हणजे 8व्या स्थानाला वृषभ रास येते. त्या 8व्या स्थानामधून तुम्हाला 5 गुण आले. ते कोण कोण सपोर्ट करणार आहे तिथे? तिथे शनी, गुरु, सूर्य, शुक्र आणि बुध हे सपोर्ट करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं आहे मॅडम की हा गुरुचं भिन्नाष्टक आहे. आपण 8व्या स्थानाबद्दल चर्चा करत आहोत. 8व्या स्थानाच्या याच्यामध्ये 4-5 गुण आलेले आहेत, म्हणजे गुण चांगले आहेत. पण 7 आले असते तर आणखी चांगले झाले असते. पण 5 आहेत ना, हरकत नाही. 3 आले असते तर अति कमी आले असते. हो, एकदम कमी. बरं, आता 3 कमी आले म्हणजे 5 लोकांनी त्याला गुण दिले नाहीत, नाही. बरोबर. नाही का? म्हणजे 5 लोकांनी नाकारले त्याला. मग येस ऑर नो? आता किती सोपं झालं. होय, छान. बर, आता प्रत्येक याला बेंद्रे साहेब आपण गुरुचा सगळ्या 12ही राशींचा विचार करू शकतो. हो, बरोबर आहे की नाही? आता बरोबर. त्या राशीमध्ये गेल्यानंतर ह्याला एकूण 56 गुण येणं अनिवार्य आहे. म्हणजे हो, कुठे ना कुठून येणार नक्की आहे. हो. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपण असा विचार करतो कधी कधी की राशीला किती गुण येणं, म्हणजे आपण जेव्हा सर्वाष्टक शिकतो त्याला 28 गुण हे मिनिमम आले पाहिजे. कधी 22 येतात, कधी 20 येतात, कधी 18 येतात. याचा अर्थ त्या ठिकाणी दुसऱ्या राशींनी त्याचे गुण पळवलेले आहेत. बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. आता ते गोष्ट कसं बघावं हे तुम्हाला मी सांगतो. आता इथे जिथे 4-4 आल्यात तर कदाचित दुसऱ्या ठिकाणी 7 आले असतील. इथे 7 आल्यात, त्या दुसऱ्या
याच्यामध्ये 3 आले असतील, अशी ती ऑल टुगेदर बेरीज राशीची भिन्नाष्टक वर्गाचा आहे. राशी म्हणजे राशीचा अष्टक वर्ग आहे, भिन्नाष्टक राशीचा अष्टक वर्ग. मी जिथे आपण 28चा ऍव्हरेज लावतो, पण 22 पण येऊ शकतात. बरोबर. तिथे आपण सांगतो की शनीला 3 किंवा 4च आले पाहिजेत. तिथे 6 आले तर शनी आणखी बलवान होईल, 1 आला तर शनी निर्बली होईल. 28 हे मॅक्सिमम आहेत ना? 28 ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज आहे. 28 पेक्षा जास्त पण मिळू शकतात. हो, 40 पण येऊ शकतात. हो, बरोबर. पण तो दुसऱ्याचे गुण आणणार तेव्हा तो 40 घेणार. मग कुठेतरी हानी करून म्हणजे ते खेचले जाणार. येस येस बरोबर ना? येस. जसं इथे कमी झाले तर तिथे वाढले, तसं खेचाखेची आहे. सर म्हणजे एका ठिकाणी 40 आले तर दुसरीकडे नक्कीच खूप कमी असणार. म्हणजे 18 ते येतील. 40 गुण जर का दशमात वगैरे असतील तर तो कर्तृत्ववान असेल, पण कुठेतरी त्याचं अगदी कमी झालेले असणार. म्हणजे तेव्हा सर्वाष्टक वर्ग म्हणजे एकूण 12 राशीला किती किती गुण मिळाले आहेत, 337 भागिले 12 करा तुम्ही. पण म्हणजे सर एखादी पत्रिका आपण दर्जा चांगला आहे म्हणताना सर्व ठिकाणी बॅलन्स जर गुण असतील तर चांगलं म्हणायचं का? एखाद्या ठिकाणी खूप चांगले असणार तर दुसरीकडे नक्कीच खूप कमी असणार. म्हणजे हो, असू शकतं. येस. तर ती पत्रिका चांगली म्हणायची. म्हणजे चांगली कुठली म्हणणार आपण? नाही, आता चांगलं म्हणजे आपलं काम झालं ते आपलं चांगलं. मुलाने चांगली नोकरी मिळवली, चांगलं शिक्षण घेतलं ते चांगलं, पण त्याला चांगलं शिक्षण दिले आणि नोकरी नाही, मग काय करणार? तेच असं घडू शकतं. बरोबर. म्हणून विचार करताना तुम्हाला सर्व भिन्नाष्टक हे कॅल्क्युलेट केले पाहिजेत. तुम्हाला पर्टिक्युलर ग्रहाकडे जायचं आहे का तुम्हाला राशीकडे जायचं आहे? तर राशीचे गुण आले तर त्या ठिकाणी ते सर्वाष्टक आहे आणि ते 337 आहे, 337. मग 337 डिवायडेड बाय 12 करा, 28 येतात का बघा. हो सर. हा, बस. व्हेरी सिम्पल. आणि तर एखाद्या काही पत्रिका म्हणजे असं मी पाहिले की एखाद्या ठिकाणी 41, 42 आणि दुसरीकडे एकदम 17 वगैरे. म्हणजे त्या ठिकाणी तर ते स्पॉइलच झालं म्हणायला पाहिजे ना स्थान. म्हणजे तिथे बळ नाही आहे त्याला बळ नाही आहे त्या राशीला. तेच. त्या राशीला बळ नाही. आता कसं आहे मॅडम बघा, आपण हे भिन्नाष्टक का शिकत आहोत? नंबर 1 की जे 56 गुण आहेत तर त्या 56 मध्ये कोणी कोणी त्याला प्राधान्य दिले आणि 56 दिल्यात. येणार तर 56च, त्यात काय वाद नाही. पण तिथे फेवरेबल कोण आहे? कळलं? बरं. आता राहिला तिसरा पार्ट. बघा, पार्ट नंबर 3. आता जिथे 9 गुण आलेले आहेत हे सूर्याने दिल्यात, नक्की झालं? हो सर. सूर्याने कोणत्या स्थानाला गुण दिलेले आहेत? तर कुंभ राशीला दिले नाहीत, सूर्याने सिंहेला दिले नाहीत, सूर्याने कर्केला दिले नाहीत. म्हणजे 3 राशी सूर्याने त्या राशीना प्राधान्य दिलं नाही आणि 9 गुण आले. पण जर समजा 4 गुण आलेले आहेत तर शनीने जर समजा सर्व राशींना गुण दिले असते, देऊ शकत नाही. नंबर 1 देऊ शकत नाही. तिथे कुठली ना कुठली रास रिकामी राहणार. सगळ्यांना टेक्निकली मतदान द्यायचा अधिकार नाही. मग कदाचित 6 गुण असू शकतील शनीचे, म्हणजे चांगले आहेत. 12 राशीमध्ये 6 गुण दिलेत, म्हणजे 6 अवॉइड केले, 6 गुण दिलेले आहेत. तर इथे सूर्याने स्वतःच्या राशीला सिंहाला 0च दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्याला काय करणार? त्यांची बैठकच तशी आहे. मत त्याचं नाहीये, त्यामुळे ते चांगलं नाही सूर्यासाठी, स्वतःसाठी. त्याला वाटलं कसं आहे, ही रचना जी आहे ना, तिथपासून ग्रह कोणता आणि तो कोणता मान्यवर आहे तर त्याला तिथे प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. रवीपासून सूर्य किती आहे, सूर्यापासून गुरु किती आहे अंतरावरती, त्याच्यावरती त्याचे गुण कॅल्क्युलेट केले जातात. आणि शिवाय त्याची शत्रू आणि मित्रता पण. आता सूर्य आणि गुरु हे मित्र आहेत ना एकमेकाचे. हो, पण तिथे तसं
त्यांनी 9 दिलेले म्हणजे डेफिनेटली गुरु अजून स्ट्रॉंग झाला असं म्हणायला हरकत नाही. हा याच्यात गुरु हा त्या ठिकाणी 9 गुण सूर्याने दिलेले आहेत, हो पण ते डिवायडेड बाय 12 जोड्या. बरोबर. काहीला दिलंच नाही ना. 12 तर होऊ शकत नाही याच्यामध्ये कधी. 12 होऊ शकत नाही. बरोबर. मग 12 जर झाले तर दुसऱ्याचे 12 वाजले. बरोबर. तसं होणार नाही. हम्म. कळलं का? कळलं. आता सगळ्यांना व्यवस्थित कळलंय. त्या दिवशी फार गडबड झाली होती. कोण एक बोलतोय, कोण एक बोलतोय. तर आता तुम्हाला मी शिस्तीमध्ये व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, फसू नका, फसू नका, फसू नका, महागड्या क्लासला फसू नका. हे पण एक अष्टक वर्गच आहे. कळलं का? महागड्या क्लासला जायची इच्छा आहे का? नाही सर. नाही सर. अजिबात नाही सर. नाही नाही. हा. मग तिथे काय म्हणतात त्याला, शास्त्री परीक्षा घेणारे असो का आणखी टेरो शिकवणारे, सगळे क्लासेस आपल्याकडे फ्री उपलब्ध आहेत. 314 लेक्चर आहेत. सगळं शिकू शकता. विधी लिखित, आता मी विधी लिखित ऍडव्हान्स पण सुरू करणार आहे. थँक्यू. थँक्यू सर. तर त्यात काय आहे विधी लिखित मध्ये म्हणजे वेगळं अजून? येस, डेस्टिनी ऑफ पर्सन. डेस्टिनी फक्त भाग्यावरती का? हा, म्हणजे कम्प्लिटली कसं या पत्रिकेमध्ये कशी चाल आहे, कसा झालेला आहे. अच्छा. कळलं का? सर हा, पुरातन शास्त्र आहे. येस, बोला काय तुम्ही म्हणताय. अंगठ्याच्या ठशावरून पण घेणार होते ना लेक्चर? हा, ते अंगठ्या तशावरून मॅडम काय माहितीये का, की एक तर त्याला फळा पाहिजे. मी ते सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता सगळी तयारी आहे. ते अंगठ्याच्या ठशावरून कसं ज्योतिष सांगायचं, बोटावरून आपले जे बोट असतात त्याच्यावरती राशी आहेत, त्याच्यावरती चक्र आहे, त्याच्यावरती शंख आहे, आणखी गदा आहे. या सगळ्या गोष्टी शिकवतात. म्हणजे त्या अंगठ्यावरून सांगायला हरकत नाही. तो पाहिजे, काय कठीण नाहीये. घेणार ते लवकर घ्या ना सर. घेऊया आता बघूया. सर अक्षर ज्योतिष पण राहिलंय सर. घ्या ना सर. हा, काय म्हणता? बीटीआर. बीटीआर किती सोपा आहे मॅडम. हे बीटीआर आहे ना, हा हे सर. लोकांनी मार्केटिंग मध्ये लोकांना फसवलंय. बीटीआर म्हणजे हिमालयाचं टोक नाहीये. पण ते सर आम्हाला समजायला पाहिजे ना सर. समजा एखाद्याचं नाहीच आहे जन्मतारीख वगैरे, तर कसं साधारण हे करायचं ते सांगा ना सर. एकदा 1-2 लेक्चर्स घ्या ना सर. घेऊ. आता काय माहितीये का मला, बीटीआर हा सब्जेक्ट जो आहे ना, हा कृष्णमूर्तीमध्ये येत नाही. नंबर 1. अच्छा. ओढून ताडून, आता जसं आम्ही शर्ट वापरतो, शर्टचा खिसा हा उजव्या बाजूलाच का? अच्छा. हा नियम आहे ना. हो. जर 2 खिसे असतील तर उजवा आणि डावा होईल. दोन्ही होतील. हो, पण बरोबर. मुळात खिसा हा डाव्या बाजूलाच असायला पाहिजे. आणि डाव्या बाजूला दिल के पास, दिल के करीब. अच्छा. हो. हो सर. समजलं सर. आपल्या खिशात कोण आहे, दिल के करीब कोण आहे, पैसा है या फोटो है. अच्छा. कसं आहे, अत्रे फार जोक करायचे. ते म्हणाले की माणसाच्या कुठल्या कपड्यावरती खिसा नसतो, तर लुंगी एक असा हे आहे की त्याला खिसा नसतो. म्हणून तमिळनाडूमध्ये खिसा हा डावीकडेच असतो. काय आहे, असे अनेक जोक आहेत. बच्चों बताओ चेन्नई का नाम चेन्नई क्यों है? तर बोलतात कि चेन्नई में लोग पैंट नहीं पहनते, लुंगी पहनते, लुंगी को चेन नहीं होती. अशी कॉमेडी आम्ही करत असतो.
तर कळलं? त्याच्यामुळे आपल्या क्लासमध्ये जरा एक चैतन्य असतं ना नेहमी सर. मग नाहीतर आमचं असं सुपर. नुसता बोरिंग क्लासला काही अर्थ नाही राहणार सर. ठीक आहे. आता हे गुरुचं भिन्नाष्टक कळलं का? हो सर, हो समजलं. एकदम राईट. हो 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 ठीक. सर. आता कुठलं लावायचं मॅडम? रवी झालं, सर गुरुचं गुरु झालं. शुक्राचंच लावा ना सर, कारण लावूया ना शुक्र काय? लग्नेश आहे ना सर. हो तरी सुद्धा लावूया ना, काय फरक पडतो? हा शुक्राला हा गुण किती आहेत ते बघा पहिले. ओके. शेवटी गुण किती आहेत ना ते बघायला ते पाहिजे. फिक्स आहेत. हो. शुक्राचे गुण कमी आहेत. हम्म. कळलं का? मग आपण चला लावा शुक्र. शुक्राचं लावू ना? हा शुक्राला लावा ना. ओके. आता शुक्राला गुण 52 आहेत. मग काय करणार तुम्ही? कसर लावले. हा आता 52 गुण मध्ये शनीने 7 गुण दिल्यात आणि शुक्राने 9 गुण दिल्यात. आता राहिला भाग परत तुम्हाला अगेन, शुक्र कोणत्या स्थानात आहे? सप्तम स्थानात आहे. स्थानात आहे. सप्तमात आहे सर, मेष राशी. सप्तमात आहे. मेष मेष राशी. राशी. सप्तम स्थानामध्ये येणारी रास कोणती? मेष. मेष राशी आहे. हा मग त्यावेळेला मेष राशीकडे गेल्यानंतर 4च गुण आलेले आहेत. होय. मी शुक्राला मान्यता कमी आहे. सप्तम स्थानामध्ये कोणी दिल्यात गुण? शनीने दिल्यात, शुक्राने दिल्यात, मग बुधाने दिल्यात आणि चंद्राने दिल्यात. लग्नाने दिलेले नाहीत. आता लग्नाने जर शुक्राला गुण दिले नाहीत तर त्याची पसंती, त्याच्यामध्ये भिन्नता निर्माण होईल. मग त्याची पसंती शुक्राला दिलेले आहेत. अधिकतम तो जो जे स्थान आहे ते स्थान कुठलं आहे हे तुम्ही पहा. तर 7वं स्थान आपण बघितलं तर ते शुक्राचं मेष रास आहे. मेष रास कोणाच्या मालकीची आहे? मंगळाच्या मालकीचे आहेत. त्यांनी 0 गुण दिलेले आहेत. बघा परत विचार करा. आता थोडं लिटिल ऍडव्हान्स आहे. आपण सप्तम स्थानाचा विचार करत आहोत. नाही का? म्हणजे ज्या राशीच्या मालक आहे त्याने शुक्राला प्राधान्य दिलेलं नाही आणि फक्त 4 गुण आलेले आहेत. आणि कोणी कोणी नाही दिले? गुरुने नाही दिले, मंगळाने दिले, रवीने नाही दिलेले आहेत, लग्नाने दिलेले नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी दिलेले गुण हे चंद्र, बुध, शुक्र आणि शनी या सगळ्यांचे जे अनुभव आहेत ते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. रिलेटेड मॅरिड लाईफ. गॉट इट? मग बरे वाईट, चांगले आणि वाईट कोणते कोणते आहेत? 4 गुण आहेत एवढं नक्की. 52 गुणाचं शुक्राचं हे आहे नक्की. त्यातल्या त्यात शनीने 7 गुण दिलेले आहेत. याचा अर्थ शनीने शुक्राला 7 गुण दिलेले नाहीत. शनीने शुक्राला 1च गुण दिलेला आहे. कळलं? सर शुक्र अष्टमेश आहे ना इथे? तो अष्टमेश राहू द्या, पण भाग नाही असा आहे मॅडम. अष्टमेश आहे, पण मग अष्टम म्हणजे तिथे आपण सप्तम स्थानाचा विचार वृषभ करत राशी, आहोत. वृषभ राशीला कमी गुण आहेत ना सर? एक मिनिट. आपण शुक्राचा अष्टक वर्ग करतोय की नाही? हो हो शुक्राचा अष्टक वर्ग करतोय. मग आणि तेच ना, सप्तम तिथे स्थान वृषभ राशीला 4च गुण आहेत की नाही? 1 मिनिट. तसं सप्तम स्थानाला पण 4च गुण आहेत. हो. मग तिथे अष्टक वर्गामध्ये 8 गुण आले असते तर 6 गुण तर 7व्या ह्याला आले. तुळ राशीला बघा तुम्ही. तुळेला आहेत ना सर 6. हा तुळेला 6 आहेत ना. तुळ असेल तुळ राशीला 6 गुण आहेत. हो. कर्केला 6 गुण आहेत. हो. मकरेला 6 आहेत. नाही पण म्हणजे अष्टम स्थानाबद्दल काही समजा हे असेल तर, फलादेश असेल तर कसं काय सांगायचं? आता अष्टम स्थानामधून काय काय गोष्टी पाहिल्या जातात तिथे? तो शुक्र काय मिळवू शकेल का? शनीने गुण नाहीये. नाही. कोणी म्हणजे कमी आहेत ना तिथे. तर गुरुचे गुण अष्टम स्थान म्हणजे काय मॅडम? की तुमचा जर आर्थिक स्टॉक असेल तर अष्टम स्थान. गुरुनी पण गुण नाही ना दिलेले? नाही.
परत बुधानी पण नाहीये दिले. पण 4 गुण आलेत एवढं नक्की ठेव. हो 4 गुण आहेत. हो आता मॅडम असं आहे की 52 गुण आहेत की नाही. 4 गुण म्हणजे समाधान आहे. 12 चोक 48 होतात. म्हणजे ओके आहे. 12 चोक 48 होतात. हो पण 12 जिथे 2 आणि 3 आले तरी त्याला काय अगदी करायचं. 4 पेक्षा कमी असते तर मग अजून कमी. ज्याला 3 आणि 2 आल्यात ते हो ते कमी आहेत. मग कमी आहेत ना. म्हणजे तिथे अपेक्षा ठेवू नये. बरोबर आहे. हो सर. मीन राशीला 2 गुण आलेले आहेत. हो तिथे अपेक्षा ठेवू नये. मग मीन राशीमध्ये शुक्र उच्चीचा होतो की नाही. हो उच्चीचा होतो. पण तिथे 2च गुण आलेले आहेत. तिथे सगळ्यांनी शुक्राला कोणीच तिथे पसंती नाही दिलेली असं त्याचा अर्थ नाही का. कन्या राशीमध्ये 3 गुण आले आहेत. म्हणजे कन्या राशी मुळात त्या लग्नाला 12वी आहे की नाही. हो 12व्या स्थानामध्ये शुक्र उच्चीचा स्थानबली असतो की नाही. स्थानबली असतो. हो बरोबर आहे. नाही मग गुण नाहीत. हो म्हणजे मीन राशीत पण नाही आणि 12व्या स्थानात पण नाही. मग शुक्राच्या बाबतीमध्ये किंवा इत्यादी ग्रहाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्हाला फलादेश द्यायचा असेल त्यावेळेला तुम्हाला अशी नजर लावून तिथे बसलं पाहिजे. आणि अष्टक वर्गाचं गणित करताना फलित करताना तुम्हाला पर्टिक्युलर एकेका ग्रहाचं अष्टक वर्ग कथन करण्याची सवय ठेवली पाहिजे. ओके सर. कळलं. समजलं सर. हो समजलं सर. थँक्यू. आणखी कोणाला काही कळलं नसेल. आता आपण शुक्राचं बघा. गुरुचं बघितलं पटकन एकदम. शुक्राला पण त्या ठिकाणी बघितलं तर 9 गुण कोणी दिले आहेत. शुक्राने दिले आहेत पण ते भिन्न भिन्न राशीला दिले आहेत. म्हणून त्याचं नाव आहे भिन्नाष्टक. शुक्राला 9 गुण आहेत ना. मग त्याने प्रथम स्थान दिलंय, दुसऱ्या स्थानाला दिलंय, तिसरं. शुक्राला सगळी स्थानं आवडलेली आहेत. फक्त मीन रास नाही आवडली आणि कन्या रास आवडलेली नाही. कुठली नाही आवडली. कन्या आणि मीन नाही आवडली. म्हणजे सर लग्नामध्ये शुक्राला चांगले आहेत की नाही. हो आहेत. एकच म्हणजे चांगले लग्नेश म्हणजे म्हणून एकच तो बलवान झाला का. नाही बलवान नाही. त्याला गुण दिलेले आहेत. तिथे टोटल बघितलं ग्रहांनी. आपण तर त्या ठिकाणी शुक्राला 9 गुण मिळवलेले आहेत. हो आणि त्या 3 राशींना त्यांनी गुण दिले नाहीत. नाही दिले. हो बरोबर आहे. मग त्या राशी त्याला पसंत नाही आहेत. कन्या, तूळ आणि मीन या राशींना गुण आलेले नाही आहेत. नाही आले. हो पण तरी सुद्धा तो 9 गुणाने पुढे आहे. हो हो सर बरोबर. असं आहे. म्हणजे तो शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये त्याने ज्या ज्या राशीला गुण दिले नाहीत तिथे शुक्र ग्रहाची अपेक्षा तुम्हाला ठेवण्याचे अधिकार नाहीत किंवा उपलब्ध होणार नाहीत. ओके सर समजलं सर. ओके. हो सर. आता याच्यामध्ये आणखी असं आहे मॅडम. आता शुक्राचा आपण भिन्नाष्टक वर्ग पाहतोय. 0 गुण आलेले आहेत. 0 गुण मीन राशीला आहेत, कन्या राशीला आहेत आणि कुठल्या राशीला आहेत. मग आता जर समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली मी राजस्थानला जाऊ का तर र नाव हे तूळ राशीकडे येतं. हो मग तिथे राजस्थान त्यासाठी उपयोगात येणार नाही. असं जर त्यांनी प्रश्न केला तर तिथे ते व्हायब्रेशन मिळालेलं नाही. बरोबर आहे. आणि म्हणजे कन्या राशीला पण नाहीये. म्हणजे तो समजा काही बाहेर परदेशामध्ये जायला वगैरे सुद्धा समजा योग्य नाही. स्थानाला जाऊ नाही. तिथे गुण मिळाले नाहीत. म्हणजे ते तुम्हाला त्या ठिकाणी वास्तव्य करायला प्राधान्य मिळेल का. दिल्लीला जाऊ का तर नाही मिळणार. नाही मिळणार. बरोबर. चंदीगडला जाऊ का तर नाही. नाही. हो बरोबर. असं आहे. सर तूळ राशीला 0 आहेत ना. म्हणजे ते लग्न स्थान आहे. मग तरी सुद्धा शुक्र नाही दिले ना. त्यांनी गुण दिलेच नाही. म्हणजे शुक्राची तिथे काही फळं मिळणार नाहीत लग्नाची. नाही मिळणार नाही म्हणजे काय की त्यांनी मार्क दिले असतात ना. मार्क आहे शेवटी. फिल द ब्लँक आहे ना मॅडम साहेब. 0 आहे. आता जर समजा आपल्याकडे फिल द ब्लँक आलं. सगळ्यात श्रीमंत राजकारणी कोण. गाळलेले शब्द भरा. काय म्हणणार. तसे गाळलेले शब्द आहेत. बरोबर बरोबर.
त्यामुळे चूक होऊ शकते. हम्म. म्हणजे हे सगळे अष्टक वर्ग प्रत्येक जसा प्रश्न असेल तसा प्रत्येक लावून बघायला पाहिजे का हो ते? हो हो, रिलेटेड युअर प्लॅनेट, रिलेटेड युअर हाऊस. ओके, म्हणजे स्लाइस बाय स्लाइस जसा तो MRI असतो तसा आहे. आणि शुक्राच्या अष्टक वर्गामध्ये शनीने प्राधान्य दिले म्हणजे 7 गुण आले आहेत. अधिक बरोबर. शुक्राने शुक्राला 9 गुण मिळवलेले आहेत. हो पण तिथे रवीने कमी 3 गुण दिले फक्त. हो बरोबर. जी ग्रँड टोटल आहे ती 52 आहे, म्हणजे 12×48. हो. लगेच तुम्हाला इकडून तिकडे वळायचं आहे. बरोबर आहे, ते रवीचे सगळं बिलो ऍव्हरेज आहे. Yes, असं आहे. बरोबर. अशी नजर तुम्ही म्हणता तशी चौफेर जायला पाहिजे. काय बाबा, आपली नजर स्ट्रॉंग आहे. कळलं का? काय आहे, नजर के सामने और जिगर के पास. आता जिगर म्हणजे काय माहिती तुम्हाला? नाही काय माहिती? नाही, मी जिगर आपण म्हणतो ना, जिगरी दोस्त वगैरे. नाही नाही, म्हणजे जिगरचं, जिगर के पास उर्दू शब्द आहे. नाही नाही माहिती. हृदय हृदय. जिगर म्हणजे हृदय. काय? नाही नाही, नजर म्हणजे डोळे. जिगर म्हणजे दिल ना सर? दिल सर, नाही नाही, हृदय बिलकुल ना. नाही. नाही नाही, मग हृदय पण. जिगर म्हणजे कलेजी. अच्छा का? ओके. नजर के सामने और जिगर के पास. काळजाला तिथे धाडस आहे का? ओके. आणि मेडिकल सायन्स मध्ये असं आहे, सगळ्यांना सांगतो, जिगर कमी होत नाही, जिगर नेहमी मेंटेन होते. आणि ज्या वेळेला तुम्हाला जिगर कमी कमी होत जाते त्यावेळेला तुम्हाला तिथे आजार होतो, त्याला रिप्लेसमेंट नाही. असं आहे. म्हणजे जिगर म्हणजे तब्येत का? जिगर म्हणजे आपल्या जे उजव्या साईडला एक अवयव आहे, तो त्या ठिकाणी काळीज का सर? काळीज. कलेजा, कलेजा, मग ते कलेजी. काळीजम पण मराठीत हा, बोलतो ना, ते ना मग काळीज. ते त्याला त्याला जिगर म्हणतात. बरोबर, म्हणजे व्हायटॅलिटी अल्टिमेटली. येस, बरोबर आहे ना? येस. ओके म्हणून सर. जिगर जे आहे ना ते रोज वाढत असतं. आता जिगर कमी झाल्यानंतर लक्षात घ्या काय होतं माणसाला. बरोबर. तर तुमच्या शरीरामध्ये जास्ती उष्णता नसेल तर जिगर कमी कमी होत जातं. म्हणून जे आजारपण काळजाचे येतात ते जलतत्वाला जास्ती येतात, मीन आणि कर्क. असं आहे. बरोबर. ओके सर, थँक्यू. मग म्हणतात ना, मनुष्य बोलता तुम मेरा जिगरी दोस्त है. जिगर हा उर्दू शब्द आहे. फन हा पण शब्द आहे ना, आपण फन म्हणजे आनंद म्हणतो नाही का, पण उर्दू मध्ये फनला सुद्धा एक प्रकारचा आनंद आहे, शुक्राच्या अंतर्गत येतो. फन, फनकार आपण म्हणतो, फनकार. हो, फनकार म्हणतो, बरोबर आहे. फनकार म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर त्याला अगेन अँड अगेन करायला लागतं, त्याला फनकार. फरमाईश हे पण उर्दू शब्द आहे, फरमाईश. बरोबर. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सर, हे भिन्नाष्टक कोष्टक आपल्याला कशात मिळू शकतं का आपण मांडायचं? सगळ्या ह्याच्यामध्ये मिळतं, सगळ्या ह्याच्यामध्ये मिळेल, कशा? सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. बरोबर. मग ते टाईप करायचं का भिन्नाष्टक कोष्टक म्हणून? हा, तिथे उपलब्ध आहे, तुम्ही शोधायचं फक्त. काय बरं. माहितीये का मॅडम, हा आपल्याला पत्ता मिळाला आणि पुण्याला आलो, हा सदाशिव पेठ पासून नारायणपेठ किती लांब आहे? कळलं का? कळलं कळलं. बस कळलं अष्टवर्गामध्ये जाऊन कळलं. भिन्नाष्टक वर्ग शोधायचा. मी तर काय पक्की पुणेकर आहे. ते सांगतो काय, सदाशिव पेठ, नारायणपेठ. सदाशिव पेठ मध्ये गेल्यानंतर नारायणपेठ मिळतंय आणि मग कसबा पेठ आहे. हो. मी पुणेकर नाही, मी मुंबईकर आहे. हा. तरी सुद्धा आम्हाला पुण्याबद्दल प्रेम आहे. मग चांगलं आहे ना, या आमच्या पुण्याला. आता कुठे जाणार हो, मला घरचे लोक कुठे सोडत नाही. का बरं, या एखादा. ते म्हणतात जिगर के पास ही रहो और नजर के सामने रहो.
सर करेक्ट. पुण्याला या तुम्ही, आपण गेट टुगेदर करूया. हा हा, बघा बघा बेंद्रे सर काय म्हणतायत. बेंद्रे साहेब फार चांगली दोन दोन तीन तास हो तरी सर, या सर. करूया आपण. हो सर, येस सर. खरंच या. खरंच करूया. पुण्याला सर या पहिला नक्की. पहिला बेंद्रे सर पुण्याला पुण्याला राहतात करूया. का? हो तुम्ही म्हणाल ती डेट, तुम्ही म्हणाल ती वेळ. पुण्याला हा, माझी चंपी करायला लोक टपलेले आहेत माहितीये का. काय काय काय. माझा एन्काउंटर होईल पुण्याला. नाही सर नाही नाही त्यांना नाही कोण नाही सांगणार आहे की तुम्ही पुण्याला येणार आहात म्हणून? अहो खबर लागते माणसाला. नाही नाही, आम्ही लागू देणार नाही सर. या या आपण करून मॅडम घ्या. आपण गुप्त मीटिंग मॅडम घेऊया. मॅडम चार्ट काढा. आम्ही त्यांची चंपी करू सर, ते आले चंपी करायला तर तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे ठीक आहे. सर बर त्यामुळे भेट तरी होईल ना. काय आता इथे पडद्यावरती आम्ही पाहतो. नाही नाही नाही, प्रत्यक्ष भेटणं आणि हे याच्यात फरक आहे. तुम्ही सगळेजण आदरणीय आहात. बस असं चांगलं शिका आणि लोकांना शिकवा. चांगल्यापैकी प्रगती करा. परमेश्वराचं शास्त्र आहे. बरं, आता आणखी काही प्रश्न आहेत तुमचे. भिन्नाष्टक आपण पाहिलं. गुरुचं शुभ. मला असं वाटतं आज सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेल अशी मी आशा बाळगतो. बोला. हो सर, नक्कीच कळलं कळलं. खूप हो छान सर. समजलं. हो सर. ठीक आहे. गेल्यासारखं गोंधळ झाला नाही. काय आता व्यवस्थित सिस्टम मध्ये गेलं ना, चपाती बरोबर लाटली पाहिजे तर तिला गोलाकार येतो. बर, आता वेळ जरा कृपया एक लक्ष द्या. कोण अभिप्राय देत असेल तर पळून जाऊ नका. मी काही तुम्हाला तिथे हे करायला येत नाही, पण एक शिस्त असते, एक आदर असतो. तर कृपया पळून जाऊन तुमचा मान राखला जात नाही. तुमच्या मनाला त्रास होईल. मला काही वाटत नाही या गोष्टीचा. तरी कृपया जे अभिप्राय देतात ते त्यांना जो काही भाग कळलाय किंवा तुम्हाला आणखी ते कळवू इच्छितात असा भाग असतो याच्यामध्ये. मी काही स्तुतीस्तुमन वाहण्यासाठी म्हणून त्यांना सांगत नाही, आणि मला स्तुतीची काही अपेक्षा नसते किंवा आवड पण नाहीये की माझी वाहवा करा. परमेश्वर आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे तो ठरवेल. तर स्तुतीस्तुमन, स्तुती पाठक हे फार डिफरंट क्वालिटी आहे. तर एनिवे, तुम्हाला कुठपर्यंत कळलं? आणखी काही प्रश्न असतील तर सांगा. तर तिसरा चार्ट लावला तर फार वेळ होईल. बोला. नाही सर, चांगलं समजलं आज. व्यवस्थित हो सर, कुलकर्णींना व्यवस्थित समजलं म्हणजे समजलं काय? सर. आता कुलकर्णी सगळे भिंगाष्टक बघू शकतो आम्ही. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? तर समजलं चांगलं. वेगळ्या पद्धतीने छान आणि सुंदर शिकवलं. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? विचारा. हो आता सर. तिसरं लावलं ना फार वेळ होईल. बोला. सर आता आपण सर्वतोभद्रचा क्लास केला होता मी आपल्याकडे एकदा. हा, तर बोला ना. तो कधी सर्वतोभद्र चक्रचा. हा बोला. तर ते पण घ्यावा मध्ये असं मला वाटतं. नाही, आता सर्वतोभद्र थोडं चक्र होऊन रेकॉर्डेड टाका. आहे. तुम्हाला 314 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू बर शकता. तुम्ही मला जर हे केलं तर मी लिंक तुम्हाला पूर्ण पाठवेन. मग त्याच्यामध्ये बर 314 लेक्चर्स आहेत आणि बर सर्वतोभद्र चक्राची मला वाटतं 25 लेक्चर आहेत. बर त्यावेळेला बर. सर्वतोभद्र चक्र ब्रेकअप मध्ये घेतलेलं आहे भरपूर. हो 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 हो. मी औरंगाबादवरून बोलते. हा, तेव्हा केलेलं होतं. तुमचा आवाज लगेच ओळखला मी. आता ते सुरू केलं केलं भिन्नाटक पण छान झालं. क्लिअर झालंय सगळे ठीक आहे. शंका होत्या त्या. थँक्यू. ठीक आहे. खूप छान वाटलं. खूप वर्षांनी तुम्हाला पाहिलं आणि ऐकला तुमचा आवाज. खूप छान वाटलं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. चालेल. औरंगाबादला तर उद्या मला पार्सल करायचं आहे. बर. हो, मला उद्या ट्रान्सपोर्ट मध्ये जायचं. उद्या सुट्टी आहे माझी. उद्या चव्हाण अच्छा. मॅडमचा क्लास आहे ना. हा हा हा. बर बर. चालेल. धन्यवाद. बर, आणखी एनीबडी? तर एक विचारू का हा बोला. सर? शुक्राच्या भिन्नाष्टक मध्ये आपण बघितलं की सूर्याला सप्तम, अष्टम, नवम आणि दशम इथे 0 गुण होते.
तर फलादेश करताना मग आपण सूर्य गृहीत धरायचा की शुक्र गृहीत धरायचा? नाही, आता बघा, शुक्राचं जेव्हा भिन्नाष्टक आपण वापरतो, आता वेगळं वेगळं वर्णन आहे. शुक्राचं भिन्नाष्टक आपल्याला वापरायचं आहे. त्यामध्ये कुठल्या कुठल्या ग्रहाने जी आडवी ग्रँड टोटल आहे त्याच्यावरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करायचं. आता शुक्र त्याच्यापासूनच ते अंश तयार झालेले आहेत की त्याला ते गुण जे मिळणार आहेत 52 ते त्याच्यापासूनच मिळणार आहेत. आता व्हर्टिकल जे आहेत त्या व्हर्टिकल मध्ये आडव्या रेषेतून तो जाऊन जी ग्रँड टोटल आहे ती 12 राशींची आहे. आता त्या 12 राशींमध्ये तुम्हाला शुक्राने त्या राशीला गुण दिल्यात का, पण तरी सुद्धा व्हर्टिकल जी रेष आहे ते राशींचं आणि शुक्राचं भिन्नाष्टक आहे. तर जर समजा तुम्हाला त्या 12 राशींमध्ये समजा सिंह राशीकडे जायचं आहे, तर सिंह राशीची ग्रँड टोटल समजा 4 आहे, तर तो ऍव्हरेज आहे. त्यातले जे बाकीचे गुण आहेत ते त्या ग्रहांनी त्याला दिलेले नाहीत. त्याचा अर्थ तिथे त्या ग्रहाचं महत्व कमी झालेलं, त्यांनी त्याला प्राधान्य दिलं नाही. सपोर्ट पण केलं. व्हर्टिकल मध्ये जे गुण आलेले आहेत, मग ते 6 असतील, 7 असतील, 5 असतील, तर त्या ठिकाणी 2 असतील ते अतिशय कमी आहेत, 3 अतिशय कमी आहेत. मग 3 कमी असेल म्हणजे 12 36 झाले. कळलं का? मग अशा तऱ्हेने त्याकडचं कॅल्क्युलेशन करायचं. पण मूळ तक्ता जो आहे त्या मूळ तक्त्यामध्ये एक कण पण फरक होणार नाही इकडे तिकडे बेरजेचा. एव्हरेज बरोबर असेल आणि एवढेच बी बरोबर. दोन्ही सेम असेल. येस. मग आता जर समजा हा तक्ता आहे त्याच्यावरती तुम्ही एखादा प्रश्न विचारा, मग मी तुम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन देतो. वैवाहिक जीवनाबद्दलच विचारायचं होतं मला. ओके, ठीक आहे. सप्तमी आता स्थान सूर्याने 0 आता गुण दिले. त्यावेळेला तुम्हाला सप्तम स्थान जे आहे ती मेष रास आहे, त्या मेष राशीकडे जायचं आहे. अच्छा. पण समजा जर शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोणत्या राशीला चांगले गुण आलेले आहेत किंवा दिलेले आहेत, तर समजा 7 गुण आहेत, तर ते शुक्राच्या भिन्नाष्टक मध्ये तूळ लग्नाला 7 गुण समजा पंचम स्थानाला आले असं समजा. मग पंचम स्थानाचं वजन जास्ती झालं, म्हणजे त्याला चांगलं प्राधान्य मिळालं. समजा चतुर्थाला आलं. आता आपण असा एक विचार करूया की मला ज्या घरात राहायला जाणार आहे तिथे मला चांगल्यापैकी यश मिळेल का, सगळं काही अम्युनिटीज असतील का, किंवा मी ते करू शकेन का, रंगरंगोटी करू शकेन का. आणि जर शुक्राला 6 गुण आलेले असतील तर निश्चितच तुमचा पहिला कल हा तुम्हाला सुखात कसं राहायचं हे शिकवेल, रिलेटेड 4th हाऊस. 4th हाऊस, हो बरोबर. मग तूळ लग्नाला मकर राशीमध्ये आपण जर बघितलं तर मकर राशीला एकूण गुण किती आलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आणि शुक्राच्या भिन्नाष्टकामध्ये मकर राशीला प्राधान्य मिळालं म्हणजे चतुर्थ स्थान तुम्ही जिंकलेलं आहे. बरोबर, आलं सर लक्षात. 6 गुण आहेत. 6 आहेत ना? हो सर. मग बघा 6 गुणाचे माझं तोंडून पण असंच निघालं. मिळालं. माझ्याकडे काही चार्ट नाहीये. हो नाही. पण इथे मला वाटतं का मी मंगळाने दिलेली नाहीये. 6 गुण पण आहे. शुक्राने पण 1 दिला आणि स्वतः शुक्राने पण भिन्नाष्टकात 9 गुण दिले. शून्य आल्या का परत? शिंदे तुम्ही कुठे गेले होते? आम्ही आहे सर. त्या दिवशी जरा दाताचा प्रॉब्लेम होता ना 2 दिवस, म्हणून काही बोलली नाही. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर आता मकर राशीचा भाग निघाला. तर मकर राशी ही जरी मंगळ उच्चीचा असला, शनीची रास असली, पण शुक्राच्या भिन्नाष्टकामध्ये 6 गुण आलेले आहेत. याचा अर्थ शुक्र हा लक्झरी, ऐशो आरामी, प्रत्येकाला घर स्वतःच असेल असं नाही, पण तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात का. आणि शुक्र मुळात कम्फर्टचा कारक आहे. बरोबर. कळलं? म्हणजे कारकत्व काय आहे तर कम्फर्ट आहे. मंगळ कारकत्व काय आहे? भांडण आहे. मंगळ कम्फर्ट नाही. मंगळ जरी ट्रेन मध्ये बसला ना तरी सुद्धा एकेकाला असं करत तो त्या 4थ्या सीटवरून 1ल्या सीटवर जाण्याचा प्रयत्न करेल. ही स्पर्धा आहे. शुक्राकडे तशी स्पर्धा नाही. शुक्र नशीब घेऊन आलेला असतो, त्याला निदान मधली सीट तरी मिळते. हो ना, हो ना. समजलं सर आपण. एकदम बरोबर सर. धन्यवाद सर. आणि जर बुधाचा विचार केला तर बुध खिडकीतून रुमाल टाकून सीट अडवतो, असे पण लोक आहेत चालाक. हे सगळं लॉजिक तुम्हाला प्लॅनेटरी पोझिशनच्या अनुषंगानेच विचार केला पाहिजे. बेंद्रे साहेब. सर हा शुक्राचा वाहनाचा कारक पण शुक्रच आहे ना? वाहन तुम्ही
खटारा वाहन घेताय सौख्य, का वाहन चांगलं सौख्य. वाहन सौख्य? हा आता मर्सिडीज घेताय का फियाट घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. हा नाही म्हणजे शुक्राचं हे इथे आता चांगले जर गुण आले असतील तर याला नेहमी ऑल काइंड चांगल्या ऑल काइंड गाड्यातनं ऑफ फिरायला मिळेल. ऑल काइंड ऑफ लक्झरी हा म्हणजे स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल पण तो चांगल्या गाडीतनं कशी जाईल. असेल कशी असेल. आणि स्वतःची गाडी ओन करायची असेल तर मग मंगळ पाहिजे ना चांगला. हा बरोबर ना. तो पण वाहनाचा कारक आहे. हा विकत घेऊ शकतो की नाही, माझ्याकडे वाहन येईल की नाही. आता बघा काय माहितीये का, काल मी इथून आलो भेंडी बाजारातून, तर काल उबर बुक केली. तर मला तो बोलतो जाओगे तो नाही कहीं, मैं आ रहा हूँ. 13 मिनिटं दाखवतो. मी 13 मिनिटं वाट पाहिली आणि गाडी आणली. एवढी सुपर क्वालिटीची गाडी होती. त्याला मी म्हटलं कैसा परवडता यार. बोलतो नहीं मेरा गाड़ी वो लाइमलाइट होटल है उसके अंदर बुकिंग है, मैं कुलाबा जाने का 2000 रुपया लेता हूँ, अंधेरी ते कुलाबा. म्हणजे लक्झरी गाडीच तिथे उभी करतात, दुसरी गाडी तिथे प्राधान्य देत नाही. 13 लाखाची गाडी आहे. ओके सुझुकी ॲट्रिया. म्हणजे कसं लक्झरी मिळते माणसाला, कम्फर्ट कसा मिळतो, त्या कम्फर्ट जो आहे तो शुक्रावरून पाहिला जातो. शुक्र तुमच्या पत्रिकेमध्ये कसा आहे आणि अष्टक वर्गामध्ये त्यांनी गुण दिल्यात का. बरोबर कळलं सर. डिपेंड कळलं असं आहे. असं याला भिन्नाष्टक वर्ग म्हणतात. आता भिन्नाष्टक वर्गाचं जे वर्णन आहे ना ते त्या पुस्तकामध्ये काही दिलेलं. मी तुम्हाला पुस्तक पाठवलं होतं. हो ते सर आहे किचकट आहे माझ्याकडे. एकदम. हो किचकट किचकट आहे. आहे. समजत नाही ते. आता जे समजलं ते पुस्तकातून नाही समजलं सर. आणि प्रत्येक ग्रहाचे एक ठराविक गुण असतील ना, तर ते नाहीये माझ्याकडे. आपल्याला टाकता येतील का ते ग्रुपला वगैरे असं? म्हणजे गुरुला किती पाहिजे सरासरी, शरीराला हे काय किती? सांगितलं ना तुम्हाला 56 पाहिजेत म्हणून, आता 52 हा आले. हा मग तेच फक्त तेवढंच ना, बाकी एवढे दुसरं काही नाही. 49 पाठवले. तो चार्ट पण पाठवला. 49 आले. तो येणार 49 एकूण. आपण जेव्हा सगळी भिन्नाष्टक वर्ग घेऊ त्याला कळेल तुम्हाला. हो सर हो. थँक्यू. एनिवे आता पळायला लागले लोक बघा, त्यांचं नेट समाप्त झालं. काम हो गया, काम खतम, आदमी खतम. धन्यवाद सर. तर इथे तूळ लग्नाला शुक्राने कमी दिले तर दिसायला कमी सुंदर असेल का? हा येस, त्याचं रिफ्लेक्शन कमी असेल. कुठली गोष्ट रिफ्लेक्ट करते ना, असं आहे. बर चला आता निघायचं. पारंपरिक मध्ये एखाद्याचा शुक्र बलवान आहे, पण अष्टक वर्गात जर त्याला गुण नसतील तर मग काय म्हणजे कसं बघायचं? ओके आता कसं आहे सांगतो मॅडम तुम्हाला, की तुम्हाला बलवान म्हणायचं आहे तर बलवान मी बलवान. हा नाही एक मिनिट, एक नियम सांगतो तुम्हाला मी. हा हा धनस्थान, 12वं स्थान आणि लग्नस्थान हा इथे जर जातकाचा शुक्र असेल हा तर जातकाच्या स्वरूपामध्ये निश्चितच तेज असतो. शुक्र हा तेजाचा कारक आहे, तेजवान आहे. लाईफ टाईम अगदी शेवटपर्यंत, त्याला आपण मी म्हातार म्हणणार नाही, शेवटपर्यंत म्हणणार, त्याचं रूप कधीही कमी होणार नाही. तर परत सांगा तीन स्थान. धनस्थान, लग्नस्थान आणि 12वं स्थान ह्या स्थानामध्ये जन्माचा शुक्र असेल तर जातकाच्या तेजामध्ये कमतरता येणार नाही शेवटपर्यंत. आता जर शुक्र सरकला आणि खाली आला किंवा त्यामधला पलीकडे गेला पराक्रम स्थानामध्ये, तर हळूहळू त्या लग्नाचं तेज जे आहे ते लुप्त होतं. अच्छा लुप्त होतं, कारण का सूर्याचा, शुक्राचा जो प्रभाव आहे तो तिथपर्यंत पोचत नाही. जी टॉर्च असते ना, त्याचं एक लिमिट आहे. टॉर्च ना, त्याचा बीम जो असतो त्याची एक लिमिट आहे, अंतर. मग त्या अंतराला शुक्राचं हे लागत नाही. मग 7th हाऊसला जेव्हा जातो, 6th हाऊस म्हणजे 6, 7, 8 या स्थानामध्ये शुक्र असेल तर यदा कदाचित जातकाचं नाक चांगलं असेल, जातकाचा आयब्रो चांगला असेल, जातकाचं स्वरूप चांगलं असेल, जातकाचे ओठ चांगले असतील, असा सगळा भाव आहे. म्हणजे 6, 7, 8, 2, 1, 2, 12 त्याच्या बरोबर समोरचे स्थान आहे ते. म्हणजे मग तिथे तुम्हाला जी फोकस आहे, आता मी पण इथे एवढा स्पष्ट दिसतोय तर मी माझ्या चेहऱ्यावरती फोकस मारलाय. आम्ही इंडस्ट्रीतले लोक आहोत, माणसाने कसं दिसायला पाहिजे, कळलं? 6, 7, 8
6, 7, 8 ही सुद्धा इक्वली चांगली स्थान आहेत शुक्रासाठी. हो, पण 6 तर शुक्र चांगला नाहीये, 12 तर चांगला आहे. मग हो. 6 त्याचा दर्जा कमी आहे, पण स्वरूप चांगलं आहे ना. व्हॉट यू ओके. रिक्वायर्ड. व्हॉट यू रिक्वायर्ड. इम्प्रेसिव्ह आहे की नाही? येस, आता गाडी चांगली आहे पण मशीन खराब आहे तर काय करणार. नुसतीच बाहेर दिसायला सांगते. येस. ओके सर, थँक्यू. थँक्यू. एनिवे, सर गॉड ब्लेस. बोला. सर दशमात शुक्र असेल तर दशमा शुक्राचा कारोबार मध्ये मास्टर आहे. तुमचा माईक काढा जरा. दबळ दामले, लगेच तुमच्या माईकवर ओळखता येतं नाव कोण आहे. दामले जात ना. हो सर. हा, लगेच माहिती पडतं. माईक बाउन झाला की समजायचं दामले आले. बरं, आता दशमातला शुक्र विचारलाय तर दशमातला शुक्र हा धन म्हणजे व्यवसायिक संदर्भात अतिशय उत्तम प्रतिसाद देईल, पण तेजस्वी देईल डाऊट. घरामध्ये स्वच्छता देईल 100%. तो दृष्टीचा परिणाम आहे आणि दृष्टीमध्ये सृष्टी आहे. कळलं? दिस इज अ डिफरंट टाइप ऑफ ऍस्ट्रोलॉजी. दामले परत चालू. बरं, आता हे करूया, अभिप्राय मागूया. चव्हाण मॅडम सांगतील कसा क्लास झाला. सर सुंदरच झालाय सर, खूपच छान झाला. आता हे सगळं सांगत नाही मी कुठले काय किती गुण आणि काय, पण आता तुम्ही जे घेतलंय ते गुरु आणि शुक्राचं भिन्नाष्टक वर्ग शिकवलं. म्हणजे एकेका ग्रहाचं फलित अष्टक वर्गात सांगायचं आणि तिथे किती गुण मिळाले ते सांगायचं. म्हणजे सुबल मॅडमनी पण एक छान प्रश्न विचारला, षष्टात आणि नोकरीसाठी की व्यवसायासाठी असं विचारला होता प्रश्न. तर षष्टाला 4 गुण आहेत कर्केला, तर नोकरी करावी का व्यवसाय, तर तुम्ही व्यवसायाला चांगले गुण आहेत. दशमाधिपती चंद्र यांनी 5 गुण दिलेत आणि आणि सरकारी नोकरीसाठी रवी भिन्नाष्टक वर्ग बघायचं. हे सगळं खूप सुंदर सांगितलं सर आणि समजलंय चांगल्या पद्धतीने आणि जिगर के पास पण कळलं, समजलं. खूप सुंदर सांगितलं, खूप छान झालं. आणि डाव्या बाजूला खिसा का असतो हे तर आम्हाला आता कळलं. हा एवढा कधी कोणी विचार केला नव्हता. छान छान सर, खूप इतर पण नॉलेज चांगलं मिळतं आम्हाला. नुसतंच शिक्षण नाही तर इतरही गोष्टी आम्हाला चांगल्या कळतात. त्याबद्दल तुमचे किती धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. खूप थँक्यू सर, खूप छान. आता हळदणकर मॅडम आहेत का? नाही, मी बोलते. बरं, बोला. आता सारंग फळा घ्या, बघा लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला सारंगला घ्यायचं नाही, आता काढून टाकणार. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करते. गीता मॅडम, कुबल मॅडम दोघींनाही नमस्कार. सर, परवा थोडस तुम्ही बोललात की लोक पळून जातात, पण मला एवढाच आनंद असतो अभिप्राय देताना की तुम्ही इतक्या निस्वार्थीपणे आणि मनापासून जिगरचे जे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता, त्या मनापासून तळमळीने जे शिकवलं गेलं त्याला मनापासून दाद द्यावी. मला काय आवडलं, मला काय भावलं, मला काय नव्याने कळलं हे केव्हाही सांगणं याच्यात काहीच गैर असू शकत नाही. कदाचित समोरच्या माणसाला त्यातलं काही गम्य नसेल किंवा त्याला असं वाटत असेल की माझं काम संपलं, तर तो भाग आणखी वेगळा. आता आजच्या लेक्चरला मी सर्वप्रथम आपल्या तृप्तीचं पण कौतुक करेन की तिने पण खूप चांगले लिहिण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा तुम्ही शिकवलेलं त्याची रिव्हिजन तिने ह्याच्यातून घेतली. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ती लेक्चर्स अटेंड करतेच, पण त्याचा उपयोजन चांगलं केलं म्हणून तिचं कौतुक. आता आज सर भिन्नाष्टक वर्ग शिकवताना शुक्राचं आणि गुरुचं भिन्नाष्टक शिकवलं.
अतिशय म्हणजे सर्वाष्टक हे तर तेव्हा तुम्ही खूपच चांगलं घेतलं होतं आणि सर्वाष्टकावरून सुद्धा मी स्वतः जातकाची हे बघताना बऱ्याचशा गोष्टी मला क्लिअर होतात. पण आता भिन्नाष्टक शिकवताना अजून जसं आपण सूक्ष्मांश शिकलो तसं सर्वाष्टकाचं सूक्ष्मांशच म्हटलं पाहिजे. तर त्या पद्धतीने आजच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बारकाव्यांचा उलगडा झाला. पैकी गुरुचं भिन्नाष्टक शिकवताना गुरु षष्ठात बसलेला आहे आणि द्वितीय स्थान हे पण धनाचं आहे. तर मग गुरु इथे कोणत्या कोणत्या गोष्टींना सपोर्ट करेल, तर आर्थिक सपोर्ट करणारे ग्रह म्हणून त्या द्वितीय स्थानात तुम्ही जी माहिती दिली त्यावरून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला. म्हणजे धनात जर वृश्चिक रास होती तर तिथे गुरु, चंद्र आणि शुक्र यांनी गुणच दिलेले नव्हते. याचा अर्थ त्याच्या संबंधित जर जातकाने काही धन मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तो गुरुग्रह तिथे सपोर्ट करणार नाही. असे झटकन लक्षात येण्यासारख्या गोष्टी आपण भिन्नाष्टकातून बघू शकतो. बऱ्याचशा गोष्टी गीता मॅडमनी क्लिअर केलेल्या आहेत, तेव्हा बाकीच्या ह्याच्यात जात नाही. पण मला एक गोष्ट अतिशय अपील झाली ती अशी की शुक्राचं भिन्नाष्टक शिकवताना पहिल्या लग्नात, धनात आणि व्ययस्थानात जर शुक्र असेल तर तो उतार वयात सुद्धा आपलं तेज कायम राखू शकतो. ही अगदी जितकी पटणारी गोष्ट आहे तितकीच त्याच्याहूनही जास्त पटणारी गोष्ट मला 6व्या, 7व्या आणि 8व्या स्थानात शुक्र असेल तर एखाद्या व्यक्तीचे नाकी डोळी ती कशी असू शकेल आणि त्याच्यावरून व्यक्तीचं ओळख जनमानसामध्ये राहू शकेल इतकं प्रभावी वर्णन आणि प्रभावी गुण तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये दिले. म्हणजे गीता मॅडम म्हणाल्या तशा की केवळ शिकवणं असं नाही तर व्यवहारात त्या कौशल्याचा वापर कसा करावा, डोळस दृष्टी कशी मिळावी ही तुम्ही आम्हाला ज्योतिषामधून देत असता सर. तेव्हा अशा बारीक सारीक गोष्टींनी क्लास तर समृद्ध झालाच, पण तुमच्या ज्ञानाचा आम्हाला खूप खूप उपयोग होतोय याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी आदराने तुमचे धन्यवाद अदा करते. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम, आता तुम्ही समारोप करायचा आहे. करते सर. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता ह्या दोघी पण मॅडमने म्हणजे चव्हाण मॅडम, हादनकर मॅडम छान डिटेल मध्येच केलाय समारोप. तरी सुद्धा मला जे समजलं किंवा काय ते मी थोडक्यात सांगते कारण आज थोडासा वेळ आहे आपल्याकडे, अजून 9:04 झाले. तर मागच्या वेळेस जरा लोकांचा म्हणजे सगळ्यांचाच गोंधळ की साईन हाऊस काय, तर ते साईन जे लिहिलं म्हणजे त्या राशी म्हणजे पहिल्या ह्याच्यात आणि हाऊस लिहिलंय ते स्थान आहेत किंवा भाव असं आपण म्हणूया. तर आज आपण गुरुचं भिन्नाष्टक आणि शुक्राचं शिकलो. तर इथे गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये आज आपल्याला म्हणजे लग्नात जी रास आहे म्हणजे तूळ रास तिथे सर्वात जास्त मार्क म्हणजे 7 मार्क सापडले आणि पण त्या राशी स्वामी शुक्राने मात्र तिथे 0 मार्क दिलाय. म्हणजे तिथे शुक्र सपोर्टिव्ह नाही पण तरी ती रास मात्र आहे कारण बाकीच्या सगळ्यांनी त्याला हे मार्क्स दिलेले आहेत आणि सगळ्यात जास्त सूर्याने दिले 9 मार्क म्हणजे सगळ्याच राशींना दिले. आणि मग बाकी यांनी पण चांगले ज्युपिटरचे स्वतःचे पण 8 आहेत, त्याच्यानंतर बुधाचे पण 8 आहेत आणि स्वतः असेंडंटनी पण 9 मार्क दिले. म्हणजे हे आपल्याला भिन्नाष्टक वर्गावरून काय बघता येतं की कुठल्या राशी सपोर्टिव्ह आहेत आणि कुठला ग्रह पण सपोर्टिव्ह आहे ते पण आपल्याला तिथे कळतं. आणि मग आपण शुक्राला पण बघितलं तर शुक्राला ही 6 म्हणजे तिथे पण लग्न स्थान म्हणजे काय तूळ राशीलाच 6 मार्क जास्त मिळालेले आहेत. पण तिथे पण शुक्राने मात्र 0 मार्क दिलाय. बरोबर आहे ना, शुक्राने 0च दिलाय तिथे. हा पण एकंदरीत शुक्राने सगळ्या राशींना मिळून 9 दिलेले आहेत मार्क. शुक्राने 9 दिलेत, त्याच्यानंतर चंद्राने पण 9 दिलेत आणि असेंडंटने पण 4 दिलेत. तर म्हणजे आपल्याला ह्याच्यावरनं काय बघता येत, जातकाचा जसा प्रश्न असेल त्याप्रमाणे आपण त्या राशीला किती मार्क मिळाले आहेत
आणि कोणत्या कोणत्या ग्रहांनी त्याला मार्क दिले ह्याप्रमाणे आपण सांगू शकतो. मग बाकी तुम्ही ते आता मॅडमने सांगितलंच आहे, 1, 2, 12 मध्ये शुक्र असल्यावर कसं आणि 6, 7, 8 ते पण आम्हाला छान तुम्ही म्हणजे सांगितलंच आहे. पण तरी पण म्हणजे 0 मार्क मला अजूनही कसं म्हणायचंय सर, की 0 मार्क मिळाल्यावर तिथे फलादेशच नाही. आता हे बघा, शुक्राला 9 मार्क आहेत टोटल, पण शुक्र जिथे उच्चीचा होतो तर तिथे मात्र म्हणजे मीन राशी त्याला मार्क 0 आहे. तर म्हणजे इथे आपण मग फलादेश करताना मला थोडं माझंच कन्फ्युजन व्हायला लागले. तर मग आपण ते थोडस तुम्ही सांगा, मग मी म्हणजे सांगतो. आता असं आहे मॅडम, की तिकडे 0 मार्क का मिळाल्यात, कारण का की हे जे मार्क कसे निर्माण होतात, तर एका ग्रहापासून दुसरा ग्रह हा मार्क निर्माण करतो किंवा मिळवतो किंवा गमावतो. त्याच्याकरता त्या राशीला जिथे 0 मिळाले तिथे तो तिथे मार्क देऊ शकला नाही किंवा मिळवू शकला नाही, म्हणून 0 आले. आता त्याची बैठक इत्यादी ग्रहाबरोबर कशी आहे त्याच्या अनुसार तिथे एक गुण किंवा 0 गुण असं बघा. हा, पण मग आपण आता इथे असं म्हणालो ना की 1, 2, 12 मध्ये शुक्र असला तर मग आता इथे शुक्राने 12 मध्ये पण 0 दिला. ते असं आहे की 2, 1, 12 मध्ये जर शुक्र असेल तर जातक हा तेजस्वी असतो. बरोबर आहे ना. आणि त्याच्यावर ते दिसायला इथे फक्त शुक्राने म्हणजे दुसऱ्या स्थानातच 1 मार्क दिलाय, 1 मध्ये पण नाही दिला, कारण तूळ राशीला त्याचा संबंध नाही, त्याच्यावरती संबंध नाही. त्या ह्याच्यामध्ये शुक्र हा या व्यक्तीचा म्हणजे तूळ राशीचा अधिपती शुक्र, तूळ लग्नाचा अधिपती शुक्र हा जर रवी षष्ठात आहे याचा अर्थ तो पश्चिम दिशेलाच असणार कुठेतरी. बरं, आता भाग असा राहिला मॅडम, सांगतो तुम्हाला. पारंपरिकच्या याच्यामध्ये पंचम स्थानात शुक्र असेल किंवा पंचम स्थान दृष्ट शुक्र असेल तर नंबर ऑफ फ्रेंड्स अँड नंबर ऑफ पीपल यू नो. कळलं का? पण त्या ठिकाणी जर समजा अष्टमा शुक्र असेल तर त्याचा फ्रेंडशिपशी संबंध नाही. फ्रेंडशिपचा संबंध 11वं आणि 5वं स्थान त्याच्याशी संबंधित आहे. तर प्रत्येक व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडेलच का आवडणार नाही. इट डिपेंड अपॉन द 5th हाऊस अँड 11th हाऊस. दॅट इज द अट्रॅक्शन ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एखाद्या व्यक्तीला चेहरा आवडतो, एखाद्या व्यक्तीला आणखी इत्यादी जे काही त्याचे गुण असतात ते आवडतात. दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे साहेब बरोबर आहे ना? बरोबर आहे. चतुर्थ स्थानाला मिळाले म्हणजे शुक्राला जास्त भरपूर मार्क, तर ते आपण सांगितलंच आहे. लक्झरी, वास्तव्य, ते मिळणार त्याला, अकोमोडेशन. ते छानच असं. तर असं एकंदरीत आता मला वाटतं भिन्नाष्टक वर्ग सगळ्यांना मागच्या थोडं कन्फ्युजन झालं होतं, आज सगळं क्लिअर झालं आहे. आणि सर अतिशय अतिशय उत्तम म्हणजे ऍडव्हान्स अष्टक वर्ग तुम्ही नाव दिले ते अगदी बरोबर आहे. नाही तर आम्हाला हे भिन्नाष्टक वगैरे कधीच काही समजलं नसतं. त्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू ऑल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. शुभरात्री सर. गुड नाईट सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.